नमस्कार. किबंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वाघ्या सत्य आणि असत्य या मालिकेतला हा भाग दुसरा आहे. पहिल्या भागामध्ये आपण वाघ्याची दंतकथा कशी उदयाला आली, कशा प्रकारे वाघ्याची समाधी बनवण्याची एक प्रोसेस होती ती पद्धतशीरपणे राबवली गेली, कोणत्या कालखंडामध्ये कोणत्या कोणत्या घटना घडल्या आणि या सर्व जी काही प्रोसेस झाली ती समाधी उभारण्याची, याच्यामध्ये या प्रक्रियेमध्ये कोणी कोणी काय काय भूमिका घेतली आणि ती भूमिका खरी का खोटी याच्याबद्दल एक थोडंसं चिकित्सक आढावा आपण पहिल्या भागामध्ये घेतला. पहिल्या भागामध्ये आपण वाघ्या कुत्रा आहे असं म्हणणाऱ्या काही व्यक्तींची नावं घेतली आणि त्यांचं मत थोडक्यामध्ये सांगितलं, आणि वाघ्या कुत्रा नाही आहे ऐतिहासिक असं म्हणणाऱ्या काही व्यक्तींची मतं घेतली आणि त्यांचं जे मत आहे ते थोडक्यामध्ये सांगितलं. परंतु ते थोडक्यामध्ये सांगितलेलं मत पुरेसं नाहीये, कारण जोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीने वाघ्या कुत्र्याबद्दल जी भूमिका मांडलेली आहे ती पूर्णपणे काय मांडलेली आहे, त्या भूमिकेची पार्श्वभूमी काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीचं म्हणणं समजून घेऊ शकणार नाही आणि वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये नेमकं ऐतिहासिक सत्य काय आहे ते समजून घेऊ शकणार नाही. म्हणून आज हा दुसरा भाग आणि याच्या पुढचे भाग जे आपण व्हिडिओ बनवणार आहोत ते बनवणे गरजेचं आहे. या भागामध्ये आपण काय करणार आहोत की वाघ्या कुत्र्याच्या संदर्भामध्ये जो वाद झाला त्या वादाबद्दल ज्या लोकांनी लिखितमध्ये स्वतःचं मत मांडलेलं आहे, म्हणजे कोणी काही पुस्तक लिहिलं असेल, नाटक लिहिलं असेल, एखादा लेख लिहिला असेल आणि स्वतःचं मत लिखितमध्ये मांडलं असेल, त्या मताचा आपण परामर्श घेणार आहोत. तोंडी ज्या लोकांनी आपली मतं मांडलेली आहेत, वेगवेगळ्या चॅनलवर चर्चा केलेल्या आहेत, घोषणा दिलेल्या आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलणार नाही, कारण बोलायला काही अवघड गोष्ट नसते. एखादा विषय असेल, कोणी मला प्रश्न विचारला, मी 2 मिनिटांमध्ये बोलतो, मला विचार करावा लागत नाही. पण जर मला एखादी गोष्ट लिहायला सांगितली तर लिहिण्यासाठी मात्र मला विचार करावा लागतो, माझ्या बोलण्याला संदर्भ द्यावे लागतात, कारण माझ्या विश्वसनीयतेचा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे ज्या लोकांनी या विषयावर लिहिलेलं आहे किंवा कोणत्याही वादावर ज्या लोकांनी लिहिलेलं आहे त्या लिहिलेल्या लोकांचा आपण फक्त विचार करायचा मत असतात जेव्हा आपण त्या वादाचा विचार करतो तेव्हा, असं मी माझ्यापुरतं ठरवलेलं आहे. तर सर्वात आधी या पुस्तकामध्ये किंवा कोणत्या पुस्तकामध्ये वाघ्याबद्दल लिहिलं गेलं असेल तर ते ची गोगटेंचं पुस्तक आहे. पण गोगटेंच्या पुस्तकामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की ही दंतकथा आहे. त्यांनी कुठेही वाघ्याला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून दिलेलं नाही की वाघ्या कुत्रा होता असं म्हणलेलं नाही, किंवा अजून दुसरा काही समाधीचा उल्लेख केलाय किंवा बाकी अजून गोष्टी समाधीचा नकाशा दिलाय आणि काही फार फोर्स केलाय, अट्टहास केलाय की वाघ्या शिवाजी महाराजांचाच कुत्रा होता, असं काही आपल्याला त्या पुस्तकामध्ये दिसत नाही. म्हणून आपण त्याच्याबद्दल जास्त चर्चा करणार नाही, कारण ते किल्ल्याशी संबंधित पुस्तक आहे. किल्ला म्हणला की प्रत्येक किल्ल्याच्या भोवती आख्यायिका, कथा, दंतकथा, सांगोवंगीच्या गोष्टी असतातच. त्यामुळे ही एक त्यातली दंतकथा गोगटेंनी ऐकली आणि ती त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये नोंदवली आणि प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं की मी ऐकलेली दंतकथा आहे किंवा ही कथा आहे, मी ऐकली. असं त्यांनी असं कुठेही म्हणलं नाही की हे ऐतिहासिक सत्य आहे. त्यामुळे आपण त्यांचा विचार करणार नाही आहोत. त्यांच्यानंतर वाघ्याला सर्वात जास्त महात्म्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते आहेत राम गणेश गडकरी. त्याच्या पुढे जाऊन आत्ताच्या काळामध्ये वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे असं म्हणणारे आहेत संजय सोनवणे. त्याच्या पुढे जाऊन वाघ्या कुत्रा ऐतिहासिक नाही परंतु तो कोणाचा कुत्रा आहे याची एक कथा रंगवून सांगणारे गोपाळ चांदोरकर. अशा 3 व्यक्तींच्या व्हिडिओंचा आपण आढावा घेणार आहोत. त्याची सुरुवात आपण करणार आहोत आता राम गणेश गडकरींच्या राजसन्यास या नाटकापासून. कारण राजसन्यास या नाटकामध्ये राम गणेश गडकरींनी जी अर्पण पत्रिका लिहिली त्या अर्पण पत्रिकेमध्ये त्यांनी हे नाटक शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला अर्पण केलं आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये सर्वात आधी आपल्याला लिखित उल्लेख सापडतो वाघ्या म्हणून, की त्या कुत्र्याला नाव दिलं वाघ्या, ते दिलं गडकरींनी असं आज आपण गृहीत धरतो. सोनवणे साहेबांनी एक पुरावा दिलेला आहे की जर्मन संदर्भ ग्रंथ सूचीमध्ये त्यांना एक उल्लेख सापडलेला आहे वाघ्या कुत्रा म्हणून. तर त्याचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करू विस्तृतपणे की त्यांनी जे मत मांडलेले किंवा त्यांनी जो पुरावा दिलेला आहे त्या पुराव्याची सत्यता किती आहे किंवा तो पुरावा ग्राह्य धरावा का धरू नये याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करू. इथे आपण असं धरून चालूयात की जसं सर्वसामान्यपणे मानलं जातं की राम गणेश गडकरींनी शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला वाघ्या हे नाव दिलं आणि त्यांच्या वादग्रस्त अशा राजसन्यास नाटक त्या वाघ्या या कुत्र्याला अर्पण केलं. त्यानंतर त्या राजसन्यास नाटकातल्या 2 ओळी लिहून वाघ्या कुत्र्याची समाधी, वाघ्या कुत्र्याचा पुतळा बनवला गेला त्याच्या समाधीवर असं म्हणतो आपण, आणि तिथे तो स्थापन केला गेला त्या चबुतऱ्यावर आणि त्याच्या खाली राजसन्यास मधल्या ओळी लिहिल्या गेल्या अर्पण पत्रिकेतल्या. त्यामुळं वाघ्या कुत्र्याच्या त्या पुतळ्याला एक प्रकारे वैधता प्राप्त झाली.
की कुत्रा खरा का खोटा हा प्रश्न एक प्रकारे निकालात निघाल्यासारखा झाला की राम गणेश गडकरींनी लिहिलंय म्हणल्यावर हा कुत्रा वैधच असला पाहिजे. कारण आज आपण आपल्या समाजामध्ये पाहिलं तर राम गणेश गडकरींची जी प्रतिमा समाजामध्ये आहे ती एक प्रथितयश नाटककार, मराठी रंगभूमीला सुवर्णकाळ आणणारे जे काही कवी नाटककार या आपल्या भारत देशामध्ये होऊन गेले, हाताच्या बोटावर मोजणारे नाटककार आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, त्यामध्ये राम गणेश गडकरींचं नाव फार वरच्या दर्जाचं. त्यांनी लिहिलेल्या आजरामर नाटकांनी मराठी नाट्यसृष्टी समृद्ध झालेली आहे आणि कल्पनाविलास ज्याला आपण म्हणतो आणि प्रचंड भाषा प्रभुत्व या दोन गोष्टींमुळे राम गणेश गडकरींची नाटकं आजही कालबाह्य झालेली नाहीत. भले त्यांच्या नाटकांचे विषय कालबाह्य झालेत, पण राम गणेश गडकरींची नाटकं आजही आपल्याला पाहायला आवडतात किंवा ती वाचायला आवडतात, बघायला आवडतात. ते विषय रंजकपणे मांडण्यामध्ये राम गणेश गडकरींचा हात कोणी धरू शकत नाही, ही वास्तविकता आहे. आता राम गणेश गडकरींना काही लोक महाराष्ट्राचे शेक्सपियर म्हणतात. ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे, ते वेगळा मुद्दा झाला. आपण त्याच्याबद्दल इथे चर्चा करायचं काही कारण नाही, कारण आपला तो विषय नाही. कधी जर विषय निघाला तर आपण त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ बनवू. आपला आजचा जो विषय आहे तो वाघ्या कुत्र्याशी संबंधित आहे आणि वाघ्या कुत्र्याचा विषय राम गणेश गडकरींच्या राजसन्यास या नाटकाशी संबंधित आहे. त्यामुळे हे राजसन्यास नाटक वगळता राम गणेश गडकरींनी किती उच्च दर्जाची कामगिरी केली त्याच्याबद्दल आज आपण बोलणार नाही. ती त्यांनी केली आहे, त्याचं श्रेय महाराष्ट्राने त्यांच्या पदरामध्ये टाकलं आहे, ते कोणी अमान्य करणार नाही. हे जे नाटक आहे या नाटकामध्ये जे झालेलं आहे त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे की तिकडे तुम्ही चांगली कामगिरी केली म्हणून या नाटकामध्ये जे काही वादग्रस्त राम गणेश गडकरींनी लिहिलेलं आहे त्याचं समर्थन करता येत नाही. जर आपण वाघ्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी या नाटकाचं वाचन करायला लागलो तर आपल्याला असं दिसून येतं की वाघ्या कुत्र्याचा विषय अर्पण पत्रिकेमध्ये चालू होतो आणि अर्पण पत्रिकेमध्येच संपतो. पण त्याच्या पुढे गेल्यानंतर नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठे उल्लेख देखील येत नाही. म्हणजे असं काय की जर नाटक तुम्ही ज्या प्राण्याला अर्पण करता किंवा नाटक तुम्ही ज्या व्यक्तीला अर्पण करता तिचा त्या नाटकाशी काही ना काहीतरी संबंध असला पाहिजे ना. पण नाटक शिवाजी महाराजांवर असतं तर आपण समजू शकलो असतो की शिवाजी महाराजांचा कुत्रा आहे, नाटक शिवाजी महाराजांवर आहे म्हणून शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला ते नाटक अर्पण केले. नाटक संभाजी महाराजांवर आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला अर्पण करायचं काहीच कारण नाही. मग या गोष्टी काय होतात की मनामध्ये संभ्रम निर्माण करतात की ही का झालं, नाटक संभाजी महाराजांवरचं आणि ते अर्पण का गेले शिवाजी महाराजांच्या कुत्र्याला. हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर थोडं आपण नाटकाचं विवेचन करणं गरजेचं आहे, नाटकाकडे बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण थोडासा नाटकाचा अभ्यास करूयात की हे जे नाटक आहे लिहिलं गेलं ते नेहमीप्रमाणे आपण याचा अभ्यास करूयात. मुद्देवाईज जे त्या पुस्तकामध्ये आहे त्याच्याप्रमाणे, ज्या नाटकामध्ये संवाद दिलेत किंवा जे नाटक अवेलेबल आहे त्याच्याप्रमाणे, आणि नाटकाचा थोडासा आपण एक रिव्ह्यू घेऊयात शॉर्ट अँड स्वीट. तो रिव्ह्यू झाल्यानंतर आपण परत एकदा वाघ्या कुत्र्याकडे आणि अर्पण पत्रिकेकडे येऊयात आणि त्याचा काय संबंध आहे, तो असायला पाहिजे का नसेल याचा विचार करूयात आपण. तर सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला या नाटकाबद्दल काही माहिती करून घ्यायची असेल तर गडकरी समग्र वाङ्मय या वेबसाईटला जर तुम्ही भेट दिली तर तिथे तुम्हाला गडकरींनी आत्तापर्यंत लिहिलेले सर्व कथा, त्यानंतर कविता, त्यानंतर विनोदी कथा, नाटकं ही सर्व त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हे जे नाटक आहे राजसन्यास त्याचे पण जेवढे अंक उपलब्ध आहेत, पहिला, तिसरा आणि पाचवा, ते अंक तुम्हाला तिथे पाहायला मिळतील जे आहेत ते त्या ठिकाणी. त्याचबरोबर या नाटकात काही फोटो प्रकाशित केलेले होते ते फोटो पण तुम्हाला पाहायला मिळतील. साधारणपणे या नाटकाचा विचार केला आपण तर 100 वर्षापूर्वी लिहिलेल्या या नाटकामध्ये 198 पान आहेत आणि या 198 पानांचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला असं आढळून येतं की हे नाटक नाहीये. आजच्या काळामध्ये आपण एखादा मसाला सिनेमा जसा बघतो त्या सिनेमामध्ये जसे चढ उतार असतात भावनिकतेचे, त्यानंतर सत्तेसाठी केलेली कट कारस्थानं असतात, प्रेम कहाणी असते, बदल्याची एक सुडाची एक कथा चालू असते, प्रेम कहाणीची एक कथा बाजूला चालू असते, त्यानंतर काही दृश्यांबरोबर अश्लील संवाद देखील त्याच्यामध्ये दिसतात आपल्याला. तर ह्या सगळ्या गोष्टी या नाटकामध्ये दिसून येतात. म्हणजे चढ उतार भावनिक, त्याच्यानंतर सत्तेसाठी कट कारस्थानं, चाललेल्या 2-3 प्रेमकथा एकापाठोपाठ एक, बदल्याची दृश्य, जळणारा खलनायक, कपटी माणसं, त्याचबरोबर अश्लील आणि मादक संवाद हे सुद्धा या नाटकामध्ये दिसून येतात. जर आजच्या वेब सिरीजच्या जमान्यामध्ये जर हे नाटक कोणी वेब सिरीज बनवली त्याच्यावर तर त्या नाटकामध्ये भरपूर तुम्हाला कामुक सीन टाकता येतील अशी याच्यामध्ये सोय करून ठेवलेली आहे राम गणेश गडकरींनी. हे नाटक अशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे की ते सर्वसामान्यांच्या मनाचं पकड घेऊ शकतं. 2 गोष्टींचा विचार माझ्या मनात होतो जेव्हा मी नाटक वाचतो तेव्हा की एखादा दिग्दर्शक आपण म्हणतो की तो तुझ्या आयुष्याच्या सुरुवातीला खूप क्लासिक कलाकृती देतो, एखाद्या कलात्मक कलाकृती देतो आणि नंतर जेव्हा त्याचा उतारवय चालू होतं किंवा उतारतीचा काळ चालू होतो त्यावेळेला
काय होतं कळत नाही, तो एकदम मसाला चित्रपटांकडे वळतो. जसं राजकुमारच्या बाबतीत झालं, की राज कपूरच्या बाबतीत झालं. राज कपूरने त्याच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये खूप क्लासिक सिनेमा दिले आणि ज्या ज्या वेळेला त्याचं करिअर उतरणीला लागलं त्यावेळेला त्याने राम तेरी गंगा मैली सारखा पिक्चर बनवला, तद्दन मसाली आणि बाजूक पिक्चर बनवले ज्याच्यामध्ये अश्लीलतेची भरमार होती. राम गणेश गडकरींचं कदाचित असं तर काही झालं नाही असं मला कधी कधी मनामध्ये शंका वाटते. दुसरी एक शंका मला हे नाटक वाचल्याबद्दल काय वाटते, की या नाटकामध्ये संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत कित्येक आक्षेपार्ह गोष्टी लिहिलेल्या आहेत. म्हणजे बदनामी करायची तर किती बदनामी करायची याला काही मर्यादा आहे. म्हणजे आज तागाय जर आपण संभाजी महाराजांचा विचार केला तर संभाजी महाराज हे खरोखर महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी व्यक्तिमत्व आहेत. दुर्दैवी व्यक्तिमत्व अशासाठी की महाराष्ट्रासाठी स्वतःच्या देहाचं बलिदान करू नये, एक राजा म्हणून स्वतःच्या देहाचं बलिदान करू नये, हाल सोसून क्रूरपणे स्वतःची हत्या करून घेऊ नये. आज आपण त्यांचं बलिदान महत्वाचं मानत नाही, आज आपण त्यांची बदनामी महत्वाची मानतो आणि त्यालाच जास्त महत्व देतो. नशीब आहे आपलं की करुणा गोखले आणि वासी बेंद्रेसारखे लेखक जन्माला आले आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी त्यांच्यावर तंत्रशुद्ध अभ्यास करून ते संभाजी महाराजांबद्दल असणारे सर्व बदनामीचे जे आरोप होते ते पुसून टाकले. पण ते पुसले गेले नसते तर काय झालं असतं. संभाजी महाराजांची बदनामी ही सभासदाच्या बकरीपासून चालू होते, कारण सभासदाची बकर राजारामाने त्यांच्या सभासदाने राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून दिली. त्याच्यामुळे सभासद त्या बकरीमध्ये स्वतःच्या संभाजी महाराजांबद्दल दुजाभाव करताना दिसतो. ते आपण जेव्हा सभासदाच्या बकरीचा रिव्ह्यू करणार आहोत त्याच्यामध्ये आपण पाहूच. पण तिथून जे संभाजी महाराजांच्या बदनामीला सुरुवात होते ती राम गणेश गडकरींच्या नाटकापर्यंत अव्याहत 400 वर्षे चालू राहिलेली आहे. आणि मला स्वतःला तर राम गणेश गडकरींनी जे जे काही संभाजी महाराजांबद्दल लिहिलंय, सांगितलंय, संभाजी महाराजांच्या तोंडी जे जे काही संवाद टाकले त्याच्यावरून असं वाटतं की संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाने पण संभाजी महाराजांची जेवढी बदनामी केली नसेल तेवढी बदनामी राम गणेश गडकरींनी हे नाटक लिहून संभाजी महाराजांची केलेली आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं असेल, ते त्यांचे राजकीय शत्रू असतील, त्याने वैयक्तिक सूड घेण्यासाठी त्यांना हालाल करून ठार मारलेला असेल, पण औरंगजेबाने जेवढे संभाजी महाराजांच्या शरीरावर वार केले असतील किंवा त्यांना जखमा दिल्या असतील त्याच्यापेक्षा जास्त वेदना जर आज संभाजी महाराज जिवंत असते आणि त्यांनी राम गणेश गडकरींचं नाटक वाचलं असतं त्यांना झाल्या असत्या. हे वाटण्या इतपत हे नाटक संभाजी महाराजांवर अन्याय करणार. एखाद्या माणसाला असं नाटक लिहावं असं का वाटतं, त्याचं उत्तर मला तरी आता काही सापडत नाही. कदाचित राम गणेश गडकरींच्या मनामध्ये त्यावेळेला कुणीतरी असं भरवलेलं असेल किंवा त्यावेळेला संभाजी महाराजांची प्रतिमाच मलिन केली गेली होती. मल्हार रामराव चिटणीसाचा याच्यामध्ये मोठा हात आहे संभाजी महाराजांची प्रतिमा मलिन करण्यामध्ये. मल्हार रामराव चिटणीसाचा त्यावेळेला पगडा देखील होता. त्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की मताचा मल्हार रामराव चिटणीसाच्या किंवा संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींच्या मताचा 19-20व्या शतकाच्या सुरुवातीला पगडा होता आणि त्यावेळेला संभाजी महाराजांबद्दल सत्य समोर आलं नव्हतं. त्यामुळे कदाचित कोणीतरी राम गणेश गडकरींच्या मनामध्ये हेतू परस्पर असं भरवलेलं असलं पाहिजे की संभाजी महाराज बदफैली आहेत. कोणीतरी राम गणेश गडकरींच्या मनामध्ये असं भरवलेलं असलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं राज्य समर्थांच्या कृपेने उभं झालेलं आहे आणि सर्वश्रेय समर्थांचं आहे. मग त्या अँगलने विचार करून राम गणेश गडकरींनी हे नाटक लिहिलेलं असलं पाहिजे असं वाटण्यास भरपूर वाव आहे. कारण राम गणेश गडकरी एका बाजूला म्हणतात की हे नाटक ऐतिहासिक नाही काल्पनिक आहे. मग काल्पनिक नाटकामध्ये तुम्ही ऐतिहासिक व्यक्तीची नाव घेऊन एवढी बदनामी कशी करू शकता, त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. पण इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवूयात की या नाटकाला असं म्हणलं जातं की कलम कसाईचा हे नाटक उत्कृष्ट नमुना आहे. आता कलम कसाई म्हणजे काय, एखादा कसाई ज्याप्रमाणे क्रूरपणे समोरच्या श्वापदावर ज्याचं त्याला शिकार करायची असते किंवा जसं त्याला मांस हवा असतं त्या श्वापदावर ज्याप्रमाणे तो हल्ला करतो, हातातल्या सुरीने क्रूरपणे त्याला कापून काढतो, त्याच्या वेदनांचा विचार करत नाही, तशा प्रकारे लेखक एखाद्या व्यक्तीवर हल्ला करतो, त्याची बदनामी करतो, त्याला वेदना होईल असं काहीतरी लिहितो ते तो एवढ्या क्रूरपणे करतो की तो लेखक न वाटता कसाही वाटायला लागतो. त्याच्या हातातली कलम न वाटता सुरा वाटायला लागते. या लेवलला जाऊन गडकरींनी या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केलेली आहे, शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. समर्थ रामदासांना मोठेपणा दिलेला आहे, पण तो मोठेपणा पचवण्याच्या नादामध्ये समर्थ रामदासांची पण नको तितकी बदनामी केलेली आहे जी करायला नको होती. याच्यामध्ये समर्थ रामदास त्या बदनामीसाठी योग्य नाहीयेत, श्रेय त्यांच्या पदरामध्येच टाकले, शेवटी मोठेपणा समर्थांनाच गेलाय, पण बदनामी पण ज्या भाषेमध्ये केली त्याचे हकदार समर्थ रामदास स्वामी नाहीयेत. मग ही सर्व प्रकार या नाटकामध्ये आपल्याला आढळून येतात. थोडक्यामध्ये आपण काय करूया की या राजसन्यास नाटकाचं कथानक बघूयात काय. या राजसन्यास नाटकाचं कथानक जर थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर संभाजी राजांनी स्वतःच्या मातेची हत्या केलेली आहे
असं या नाटकामध्ये गृहीत धरण्यात आलेले, दाखवण्यात आले. म्हणजे ही गोष्ट तर खोटी आहे. संभाजी महाराजांनी सोयराबाईंची हत्या नाही केलेली, पुढे जाऊन सिद्ध झालं. पण नाटक मुळातच सुरू होतं इथून की संभाजी महाराजांनी मातोश्रीची हत्या केलेली. म्हणजे पहिला जो कलंक, बदनामी केली जाते ते इथेच. त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या अवतीभोवती या गुंफलेल्या नाटकामध्ये बरीच काल्पनिक पात्र निर्माण केलेली आहेत. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा सेना सागर दौलतराव दाखवलेला आहे. या दौलतरावाची जी पत्नी असते, त्या दौलतरावाची पत्नी तुळशी सोबत संभाजी राजांचे अनैतिक संबंध प्रस्थापित होतात. त्याच्यानंतर त्यांचे काही सहकारी जे संभाजी महाराजांचे आहेत, जे त्यांच्यावर असंतुष्ट असतात, ते संभाजी महाराजांचं राज्य उलटण्याचा प्रयत्न करतात. ते सहकारी असंतुष्ट का असतात हे खरं तर दाखवलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये तुळशी काल्पनिक पात्र आहे. तुळशी या पात्राचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही. त्याचं तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये वर्णन करता. तर जे सहकारी आहे, जे संभाजी राजांचं राज्य उलटण्याचा प्रयत्न करतात, त्याचं काहीतरी योग्य कारण दिलं गेलं पाहिजे. आज आपल्याला माहिती आहे की ज्या लोकांनी संभाजी महाराजांच्या विरोधात कट केला ते संभाजी महाराजांचं राज्य उलटण्याचा का प्रयत्न करत होते, आज ते पुरावे समोर आले म्हणून आपल्याला माहिती आहे. पण या नाटकामध्ये जर असा आरोप केला जातो संभाजी राजे राजा होण्यासाठी योग्य नाही, त्यांचं राज्य उलटलं पाहिजे, त्याचं कारण पण द्यायला गेलं पाहिजे, ते नाटकामध्ये दिलं गेलेलं नाही. त्याच्यानंतर दौलतरावाची पत्नी तुळशी जी आहे ती तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, की तिच्यावर जो अन्याय झाला असं तिला वाटतं, त्याचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देते आणि स्वतःच्या अन्यायाचा बदला घेते आणि इथे नाटक संपतं. म्हणजे या नाटकामध्ये संभाजी महाराजांनी गाजवलेलं शौर्य, संभाजी महाराजांनी बुधभूषण जो ग्रंथ लिहिला, त्यांची विद्वत्ता, 9 वर्षामध्ये औरंगजेबाने महाराष्ट्रावर जो हल्ला केला, त्या संभाजी महाराजांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये औरंगजेबाला एकही मोठं युद्ध मराठ्यांच्या विरोधात जिंकता आलं नाही आणि मराठ्यांचा एकही मोठा किल्ला सर करता आला नाही. हे संभाजी महाराजांचं कर्तृत्व, पोर्तुगीजांना संभाजी महाराजांनी दिलेली कडवी झुंज, ह्या सगळ्या गोष्टींचा, म्हणजे ह्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःचे मंत्रीच विरोधामध्ये असताना संभाजी महाराजांनी केलेल्या गोष्टी आहेत. याचा नामोल्लेखही कुठे येत नाही. आणि फक्त संभाजी महाराजांच्या तोंडी कामुक डायलॉग ज्याला आपण म्हणतो, कामुक संवाद, बदफैलीपणा, दोषारोप, स्वतःच्या वडिलांना, राज्याला, त्यानंतर पश्चातापाच्या भूमिकेतून समर्थ रामदासांना दिलेलं मोठंपण, या सगळ्यात ऐतिहासिक नसलेल्या गोष्टी येतात. पण ऐतिहासिक गोष्टी येतच नाहीत आणि त्याचं समर्थन असं केलं जातं की नाटक काल्पनिक आहे. ठीक आहे, मग आता आपण काय करूयात की हे नाटक जे आहे, हे नाटक बद्दल ज्या काही आक्षेपार्ह गोष्टी आहेत, त्या आक्षेपार्ह गोष्टी नाटकातल्या संवादामुळे, म्हणजे नाटकामध्ये जे संवाद लिहिले गेले त्याच्यामुळं या आक्षेपार्ह गोष्टी आज आपल्या समोर येतात. तर आपण काय करूयात की नाटकातले संवाद आहेत ते नाटकातले संवाद आधी आपण वाचूयात. नाटकातले संवाद वाचल्यानंतर या नाटकाचं लिखाण कसं केलं गेलं, प्रति किती निघाल्या, काय झालं, अफवा कशा पसरल्या, त्याच्याबद्दल आपण विचार करूया. ते नाटकामध्ये जी पात्र आहेत, हे नाटक जे लिहिलं गेलं त्याच्यामध्ये संभाजी महाराज, दौलतराव त्यांचा सेनासागर, रायाजी दुसरा सेनासागर, त्यानंतर शिवांगी रायाजीची प्रेयसी, त्यानंतर तुळशी दौलतरावाची पत्नी, साबाजी आणि हिरोजी फर्जंद शिवाजी महाराजांच्या काळापासून असणारे संभाजी महाराजांचे स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक, येसुबाई, महाराणी येसुबाई, ही काही मेन पात्र आहेत. त्याच्यानंतर माने, मोरे, औरंगजेब, बेगम, ती जी रोशनारा बेगम, ही काही काल्पनिक पात्र, ही दुय्यम पात्र, काल्पनिक पात्र नाही सॉरी, दुय्यम पात्र या नाटकामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये जे सर्वात महत्वाचं पात्र आहे, ज्याच्या तोंडामधून बदनामीची सगळ्यात जास्त वाक्य आहेत महाराजांबद्दल, ते आहे कवी कलश. आणि कवी कलशाचा असणारा कवी कलशाच्या हाताखाली असणारा त्याचा एक आपण चिटणीस म्हणू किंवा त्याचा आपण सचिव म्हणून, जो काही इथे दाखवलेला आहे तो की कवी कलशाच्या हाताखाली काम करणारा कारकून म्हणू आपण त्याला, स्वतःला तो कारकून म्हणतो, त्याचं नाव आहे जिवाजी पंत. ते जिवाजी पंत हे खलनायक वृत्तीचं पात्र दाखवलेलं आहे. त्याला चांगलं बघवत नाही, तर दुस्वास करणारं पात्र दाखवलेलं दुसऱ्यांचं, आणि त्याच्या तोंडी बहुतांश डायलॉग येतात हे सगळ्या गोष्टी करण्याचे. तर आता कवी कलशाचं पण पात्र याच्यामध्ये आहे, पण थोडक्यामध्ये आहे. कवी कलशाची पण बदनामी याच्यामध्ये केली गेलेली आहे विनाकारण. कवी कलशाच्या मसलतीने आणि मंत्र्यांच्या सहकार्याने तुळशीने संभाजीराजांना पकडून दिला असं हे नाटक सांगतं. तर मला एक गोष्ट कळत नाही की कवी कलश स्वतःच संभाजी महाराजांबरोबर पकडला गेला औरंगजेबाबरोबर. संभाजी महाराजांच्या आधी संभाजी महाराजांचे जे हाल केले ते कवी कलशाचे केले गेले संभाजी महाराजांना घाबरवण्यासाठी, तरी त्याने तोंड उघडलं नाही. संभाजी महाराजांबरोबरच मृत्यू पत्करला त्याने जर त्यावेळेला मुस्लिम धर्म पत्करला असता किंवा संभाजी महाराजांच्या विरोधात साक्ष दिली असती, त्याचा जीव वाचला असताना. म्हणजे एवढं ढळढळीत सत्य समोर असताना कवी कलशाच्या मसलतीने असं जेव्हा उल्लेख केला जातो त्यावेळेला हे नाटक काल्पनिक राहत नाही. हे नाटक जाणून बुजून ऐतिहासिक बदनामी करणारं नाटक होतं.
तर या नाटकामध्ये जे जिवाजी पंताच्या तोंडी जे संवाद आहे ते संवाद आपण एक एक करून वाचूयात की जे संवादावर वाद होतो आणि त्याचा आपण थोडासा विचार करूयात की संवाद काय आहे. सर्वात आधी जिवाजी पंत काय म्हणतो की संभाजी राजांनी या कलुषाला प्रदान केल्यापासून आमच्या सद्दीचा जोर असा बळावत चालला आहे की नशिबाच्या रेषा कपाळावर साखळीने आखलेल्या गंधागत नीटस वटलेल्या आहेत असे वाटते. ही आसामी मात्र खरी नागमोरी मनाची आहे. अगदी इरसाल आदमी, इतका नीच माणूस इतक्या उंच जागी बसलेला कधी कुणी पाहिला नसेल. कुठून कोणोजी उंची अत्तरे विकायला आला काय आणि मराठी शाहीचा प्रदान झाला काय. म्हणजे जिवाजी पंत कवी कलशाबद्दल काय म्हणतोय की आसामी मात्र खरी नागमोरी मनाची आहे. म्हणजे कवी कलश चांगल्या मनाचा नाहीये. याच्यामध्ये कवी कलशाचं जे नाव नाटकामध्ये घेतलं आहे ते पण कब्जी कलुषा असं घेतलेलं आहे. म्हणजे कवी कलशावर जळणारे मराठी प्रधानचे नाव वापरायचे कब्जी कलुषा. त्यांनी त्याला कधी कवी कलश म्हणलं, हा कब्जी कलुषा आहे. म्हणजे कलुषित करणारा माणूस आहे. त्याला एक नाव दिलं, कुटील नाव दिलं कब्जी कलुषा. ते नाव कवी कलशाचं या नाटकामध्ये वापरलेलं आहे. आणि जिवाजी पंतांच्या तोंडून नाटककार असं सांगू इच्छितो की कवी कलश हा नागमोरी वळणाचा माणूस आहे, सरळ वळणाचा माणूस नाहीये, इरसाल आहे, नीच माणूस आहे, लायकी नसताना उंच जागी जाऊन बसलेला आहे. अत्तरे विकायला येता येता तो मराठी शाहीचा प्रधान झालेला आहे. म्हणजे ज्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजांना मरेपर्यंत साथ दिली आणि संभाजी महाराजांबद्दल मरण पत्करलं पण गद्दारी केली नाही, त्याने 2-4 चुका केल्या असेल तरी त्याला माफ केल्या जाऊ शकतात या गोष्टीबद्दल, त्या माणसाबद्दल इतकं ढळढळीत असत्य लिहिलं जातं नाटकामध्ये. मग या नाटकाला काल्पनिक नाटक कसं म्हणायचं. दुसरा मुद्दा, आता इथे जो देहू आहे, देहू कोण आहे की तो शिवाजी महाराज व्हायचं स्वप्न बघणारा एक पैलवानी प्रवृत्तीचा एक मुलगा आहे जो दप्तरामध्ये काम करतो. देहू काय म्हणतो की राजांसारखी केसाळ ऐट साधण्यासाठी हा डोकीवर संजाप ठेवून दिला आहे असा. जिरे टोपाला जोड देण्यासाठी वडिलांच्या पागोट्याचे 150 हातांच्या चाकातून जेवढी कोकीच काढून डोकीवर चढवायची आहे. वाघ नखे नाहीत म्हणून मी तुर्तास मांजरीच्या नखांवर भागवून घेत आहे. अंगबळाने नाही तर हत्ती घोडे लागतात का छत्रपती व्हायला. जरा अंगी पिंडी भरला गडी की झाला शिवाजी. हा देहू काय म्हणतोय जिवाजी पंताला की अंगबळाने नाही तर हत्ती घोडे लागतात का छत्रपती व्हायला. जरा अंगी पिंडी भरला की झाला गडी शिवाजी. म्हणजे शिवाजी महाराजांचं सर्व कर्तृत्व मातीमोल करून टाकलेलं आहे 2 संवादांमध्ये. शिवाजी व्हायला काही लागत नाही. शिवाजी व्हायला फक्त माणूस अंगापिंडाने भरलेला पाहिला, हत्ती घोडे लागत नाहीत. अंगापिंडाने भरला, याची मान पुरी काढली, त्याची नखं बाहेर, त्याची आतडी बाहेर काढली, माणूस शिवाजी झाला. शिवाजी व्हायला बुद्धी लागत नाही. कोणत्याही कमी बुद्धी असलेला, मंद बुद्धी असलेला माणूस शिवाजी होऊ शकतो असा याच्यामधून अप्रत्यक्ष अर्थ निघतो या संवादामधून. ही पण छत्रपती शिवाजी महाराजांची केलेली एक बदनामी आहे. त्यानंतर जिवाजी आता उघड म्हणतो त्याला, जिवाजी आता त्याला शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणतो, आता उघड माप पत्रात घालू लागलो तर म्हणशील की पंत आडमाप बोलता म्हणून. म्हणजे मी खरं बोलायला लागलो तर मला म्हणशील की मुद्दाम वाकड्यात बोलता म्हणून. अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती 3.5 हात उंचीचा. शिवाजी म्हणजे एक मूठ दाबून धरावी एवढाच 3.5 हात उंचीचा माणूस. नाकी डोळी नीटस, काळ गेल्या रंगाचा, राखटलेल्या अंगाचा, हरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे पुसणे बेतास बाद, गुडघ्यात आमळ आधू असा एक इसम होऊन गेला. म्हणजे नाकी डोळी नीटस, 3.5 हात उंचीचा, एक गेलेला विटलेल्या रंगाचा, राखटलेल्या अंगाचा, अंगामध्ये त्याच्या हरहुन्नरीपणा होता. पण त्याला लिहिता वाचता येत नव्हतं. लिहिता वाचता बेतास बात येत होतं. म्हणजे शिवाजी महाराजांना लिहिता वाचता येत नव्हतं ना, आलं तरी थोडंफार येत होतं. वरची अक्षर ओळख होती. येतात कुठून विचार, या अशा संवादांमधून येतात. गुडघ्यात आमळ आधू. गुडघ्यात आमळ आधू म्हणजे मेंदू गुडघ्यात असणारा माणूस, ज्याचा मेंदू डोक्यात नाही, ज्याचा मेंदू गुडघ्यात आहे असा शिवाजी माणूस आहे. मग शिवाजीचं राज्य चालवलं कुणी? रामदास स्वामींनी. मग शिवाजी हा आमळ डोक्याचा माणूस आहे, गुडघ्यात बुद्धी कमी असणारा माणूस आहे, गुडघ्यात आमळ आधू असणारा माणूस आहे. मग त्याचं राज्य, जी बुद्धिमत्ता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये दिसली, चातुर्य दिसलं, त्याचं श्रेय द्यायचं कोणाला? शिवाजीचं बुद्धीनं आधू आहे, त्याचा गुडघ्यात मेंदू आहे, तो पण आधू आहे. तर मग चालवलं राज्य कोण? रामदास स्वामींनी चालवलं. अशा प्रकारे रामदास स्वामींना मोठेपण द्यायचं. मला रामदास स्वामींना विरोध नाही. मी पहिल्यापासून म्हणलो, तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता, मी जो रामदास स्वामींवर बनवला आहे तो. माझा व्यक्तींना विरोध नाहीये. रामदास स्वामींनी माझं पहिल्यापासून असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीचं जे श्रेय आहे ते त्या व्यक्तीला दिलं गेलं पाहिजे. पण जी गोष्ट नाहीये त्या व्यक्तीने केलेली ती तिला चिकटवली नाही गेली पाहिजे. इथे काय होतंय की शिवाजी महाराजांच्या बुद्धिचातुर्याचं सर्व श्रेय रामदास स्वामींना पुढे देता यावं म्हणून आधीच्या संवादामध्ये अशी पेरणी केली जाते की शिवाजी म्हणजे बुद्धीने आधू असलेला माणूस आहे. त्यानंतर
त्याची काय बरी मातबरी सांगतोस एवढी, म्हणजे तू काय शिवाजीची मातबरी सांगतोस आम्हाला एवढी? एक हिंदू पदपातशाही उठवली काय, मोगलाई मोडली काय, मराठीशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटतं. म्हणजे आपण म्हणतो की शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला, ही मोठी अद्वितीय घटना झाली. हे नाटक असं म्हणतंय की हिंदू पदशाही उठवली म्हणजे काय झालं, इकडची दुनिया तिकडे झाली काय? शिवाजीच्या राज्यात लिंबोनीला आंबे लागले काय? का शेळीने वाघाच्या पेट्याला दिली का कंसातून माणसे उपजली? अरे असे केले काय शिवाजीने? शिवाजीने केलं काय? असं दाखवलं जात आहे की शिवाजीने वेगळं केलं काय. त्यानंतर मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती, ती मराठेशाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ. म्हणजे मोगलाईमध्ये दाढीवाले लोक होते ज्यांची दाढी खाली लोंबत होती, ते लोक राज्य चालवत होते. शिवशाहीमध्ये मराठेशाहीमध्ये ज्यांनी शेंड्या बाळगल्यात वरती, डोक्यावर केस बाळगले, ते लोक राज्य चालवायला लागले. याच्या पलीकडे काय बदल झाला? शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झाले इतकेच. बघा काय म्हणलं जाते की शिवाजी महाराजांचं नाव नशिबाने झालेलं आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं नाहीये. त्यातून तुला खरे सांगू, अरे खरे मोठेपणा अशा आरडाओरडीवर नसतो. शिवाजीची खरी लायकी चार चौघांना पुढे कळणार आहे, त्या माणसात काही जीव नाही रे. शिवाजीची खरी लायकी उद्या इतिहास उघड झाल्यावर कळेल, शिवाजीमध्ये काही जीव नाही. ठीक आहे, हे उघड शिवाजी महाराजांचं बदनामी केलेलं वक्तव्य आहे. आता काही लोक याला असं म्हणतात, जसं की पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगेनच, संजय सोनवणे साहेब या गडकरींशी भलामण करताना असं म्हणतात की शिवाजी पंत हे खलनायकी पात्र आहे, त्याच्या तोंडामध्ये जे संवाद घातले ते खलनायकी पात्राच्या तोंडामध्ये घातलेत. एक बेताल माणूस कसा बडबडतो त्याचं उदाहरण देण्यासाठी घातले. तर मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण म्हणणारच आहे, आता आधीच म्हणून टाकतो की मला मान्य संजय सोनवणे साहेब की हे संवाद आहे ते खलनायकामध्ये आहेत, पण ज्या माणसाबद्दल संवाद दिले गेले तो माणूस काल्पनिक नाहीये. हे नाटक काल्पनिक असलं, त्यातलं पात्र खलनायकी काल्पनिक असलं, तो बोलत असला काल्पनिक असला, तरी तुझा माणसाचा उल्लेख करतोय तो माणूस काल्पनिक नाहीये. हे खलनायकाच्या तोंडी घातलेलं वाक्य असेल, तो बेतालपणे बोलतोय सिद्ध करण्यासाठी घातलेलं वाक्य असेल, तरी लेखक लिहिताना बेताल नव्हता ना. बेताल संवाद लिहिताना ते काय लिहावेत आणि कोणाबद्दल लिहावेत त्याला काहीतरी एक मर्यादा आहे ना. शिवाजी महाराजात संपूर्ण महाराष्ट्राचे आधारस्थान आहेत आणि त्यातही जर शिवाजी महाराजांवर केले गेलेले आरोप, बेतालपणामध्ये पण आरोप करायला काहीतरी संदर्भ लागतो, बेतालपणामध्ये पण आरोप करायला त्याला मागे काहीतरी असावं लागतं, एखादा धागा दोरा, त्या धागा दोऱ्याला पकडून बेतालपणे आरोप करता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य एवढं निष्कलंक आहे चरित्रासहित आणि याच्यासहित की बेतालपणे सुद्धा त्यांच्यावर आरोप करायला कुठे जागा नाहीये. मग हे जे आरोप जे केलेले आहेत राम गणेश गडकरींनी, ते पात्र खलनायकी आहे शिवाजी पंतांचं, ते बेतालपणे बोलतोय म्हणून राम गणेश गडकरींना माफ केलं जाऊ शकत नाही. हे जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी केले गेलेले आरोप आहेत असं माझं ठाम मत आहे. हे नाटक काल्पनिक असलं तरी गडकरींनी भान ठेवायला पाहिजे की ज्या माणसाची आपण बदनामी करतोय तो माणूस ऐतिहासिक आहे, त्या माणसाचं चरित्र काय आणि आपण त्याच्यावर आरोप काय करतोय. म्हणजे औरंगजेब दारू पीत नव्हता, पण कधी काळी तो दारू पीत होता. किंवा एक वेळ अशी झाली की औरंगजेबाने असं वाटलं त्याला की मी दारू प्यावी, तो एका स्त्रीच्या प्रेमात पडला तेव्हा. तर आपल्याला बोलायला जागा आहे की एक वेळ औरंगजेबाला वासना झाली बाबा दारू प्यावी म्हणून मी त्या स्त्रीच्या प्रेमात पडतो म्हणून, तर तो धागा पकडून औरंगजेबाबद्दल काहीतरी आरोप केले तर कळण्यासारखे काहीतरी धागा तरी आहे. पण शिवाजी महाराजांबद्दल असा काय धागा आहे की शिवाजी महाराजांवर एवढे आरोप करावेत आपण म्हणून? मला तो विषय नाही समजत आहे की का, आणि हे अशा प्रकारचे आरोप एखाद्या पात्राच्या तोंडामध्ये तरी कोणी नाटकामध्ये का घालावेत गरज नसताना. ते नाटक काल्पनिक असल्याचं आव्हान. मग तुम्ही दुसरं कोणतं तरी काल्पनिक नाव घ्या ना, शिवाजी राजा म्हणू नका, दुसरा कोणतरी काल्पनिक राजा दाखवा तुम्ही, त्याला तुम्ही तेवढं हे सगळी विशेषणं लावा, लोकांना कळेल शेवटी तुम्ही शिवाजी महाराजांना शिव्या दिल्यात काल्पनिक म्हणला तरी पण इथे तुम्ही डायरेक्टली शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अशा प्रकारचे आरोप करता, तेव्हा ते माफ करता येण्याजोगे नाहीत, तेव्हा ते तुम्ही जाणून बुजून केले नाहीत, तुम्हाला ते नाटकाचा भाग म्हणून लिहिलेले आहेत म्हणून आपण ते माफ करू शकत नाही, आपण ते विसरू शकत नाही. ही जाणीवपूर्वक केली गेलेली बदनामी आहे. पुढचा जो जिवाजीचा संवाद आहे तो जिवाजी काय म्हणतो, आता तो समर्थ रामदास स्वामींची बदनामी करतो याच्यामध्ये, पण याच्यामध्ये पण बदमाशी केलेली आहे बदनामीमध्ये, पण ती आपण पुढे बघू. पण ती बदनामी केली आहे समर्थ रामदासांची, ती नाही करायला गेली पाहिजे होती. काय बदनामी केलेली आहे याच्यामध्ये, बेटा देहू या जगात खऱ्याकडे कोणी खोल नजरेने बघत नाही. ऐन मुहूर्तावर नारायण कुलकर्णी सावधान ऐकून सावध झाला आणि संसार सोडून श्री समर्थ रामदास झाला, एवढेच काय ते लोक बघतात. म्हणजे रामदास स्वामी हे सावधान हा शब्द ऐकल्यानंतर लग्नाच्या भोल्यावर पळून गेले. या कथेला इथे हा जिवाजी पंत काय म्हणतोय की तो रामदास जो होता तो पळून गेला, तो सावधान ऐकला आणि पळून गेला आणि समर्थ रामदास झाला एवढंच. जर तो पळून गेला नसता तर त्याची काही क्षमता नव्हती रामदास होण्याची, तो संसारित झाला असता.
त्याच्यानंतर पण आता नारायण पळाला का याचा कोणी नीट विचार करत नाही. त्याला सांगून आलेली मुलगी काय, कोणी विचार केला का आजवर? अरे बाबत अगदी साधी आहे. समर्थाच्या गळ्यात बांधण्यासाठी आणलेल्या या लग्नाच्या घोरपडीत काहीतरी मोठी गोम होती. अवत्या भवत्याने त्या मुलाला खूप चिडवले असेल म्हणून आयत्या वेळी पोराच्या जातीने पळ काढला आणि दुसरे काय, सावधान. आता यामध्ये जी गोष्ट वर्णन केलेली आहे ती झाली देखील असेल, नसायला काय, इतिहासामध्ये व्हायला काही होऊ शकतं. जीवाजी पंत जे संवाद म्हणतात ती गोष्ट खरोखर झाली असेल म्हणू आपण, पण ती गोष्ट झाल्याचा काहीतरी संदर्भ तरी देणार आहोत तुम्ही, किंवा ही असं कुठतरी माझ्या कानावर आले, असं कुठतरी लिहिलं होतं, हे कुठतरी बघितलंय. भले मी पोत्या पुराणांवर दंत करण्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाही, मी संदर्भांवर विश्वास ठेवणारा माणूस आहे, पण मी म्हणतो कुठल्या पोती पुराणात तरी असं लिहिले असं तुम्ही एखादा दाखला द्या ना. तुम्ही बदनामी कुणाशी करताय? तुम्ही समर्थ रामदासांची बदनामी करताय, ज्यांना आज महाराष्ट्रामध्ये एका ठराविक समाजामध्ये का असेल खूप मानाचं स्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना मानतोच, पण आज आपण त्यांना एका ठराविक समाजाचा गुरु करून टाकलेलं आहे. आपली चूक आहे. पण समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये होते आणि शिवाजी महाराजांची जरी गुरु नसतील ते, म्हणजे मी त्यांना शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु मानत नाही, त्याच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ पण बनवलेला आहे, पण ही गोष्ट आपण मान्य करू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांबद्दल नितांत आदर होता. नव्हता असं नाही, पण तो जो आदर होता तो दोन व्यक्ती, एक राजकीय आणि एक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या दोन व्यक्ती एकमेकांच्या कार्याचं मोल जाणतात आणि एकमेकांना बरोबरीच्या नात्याने आदर देतात. तो बरोबरीच्या नात्याचा आदर त्या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये होता. मग ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज आदर देतात त्या व्यक्तीची अशा प्रकारे बदनामी करू नये कोणी, आणि ती केली तर तिचा काहीतरी संदर्भ द्यावा असं मला वाटतंय. पण मी बदनामी करायचं कारण काय, समर्थ रामदासांची ही बदनामी याच्यासाठी केली जाते की समर्थ रामदासांना नसलेले जे श्रेय चिकटवायचं आहे ते श्रेय चिकटवण्याचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून आधी समर्थांची बदनामी करायची. म्हणजे आम्ही ते समर्थांची बदनामी केली, आम्ही त्यांना श्रेय कुठं दिले असं म्हणता येतं. ही जी बदमाशी लिखाणामध्ये लेखक करतात ना, ती बदमाशी इथे आहे, ती आपल्याला पुढे दिसेल. पुढचे जीवाजी जो म्हणतो त्या याच्यामध्ये पुढे जीवाजी काय म्हणतो पुढच्या संवादामध्ये, सांगू तुला देऊ, कलमाच्या मदती वाचून कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ. म्हणजे कोणी जर काही लिहिलं नाही, कोणी एखाद्याची कीर्ती वर्णन केली नाही, कोणी एखाद्याला बुद्धी दिली नाही तर त्याच्या हातून काही कर्तृत्व व्हायचं नाही बघ. अरे शिवाजी नुसता नावाला पुढे झाला, पण खरी करणी रामदासाची आहे. म्हणजे काय, शिवाजीने फक्त नावाला तलवार चालवली. समर्थ रामदास स्वामी त्यांना सांगत होते तू अफजल खानाला जाऊन मार. समर्थ रामदास स्वामी त्यांना सांगत होते अशा प्रकारे जयसिंगाची तह कर. समर्थ रामदास स्वामी त्यांना सांगत होते की तू काय कर, अशा प्रकारे जाणे शाहिस्ते खानाची बोटं छाट. हा दोघांचाही अपमान आहे. समर्थ रामदास स्वामींचा पण अपमान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण अपमान आहे. समर्थ रामदास स्वामींचा अपमान याच्यासाठी आहे की समर्थ रामदास स्वामी हे विरक्त वृत्तीचे, संन्यस्त वृत्तीचे होते. राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हता आणि राजकारण करण्याची त्यांची इच्छा देखील नव्हती. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही मोठ्या राजाचा आपण गुरु व्हावं ही आसक्ती देखील नव्हती. नाहीतर त्यांनी त्यांचं सगळं आयुष्य गोयेमध्ये काढलं नसतं. जर त्यांना ही आसक्ती असते की शिवाजी महाराजांचा गुरु म्हणून मिळवावं तर सगळ्यात आधी समर्थ रामदास स्वामीच राज्याभिषेकाच्या वेळेला त्या आसनावर येऊन बसले असते, मी गुरु आहे, मी याला घडवला म्हणून. समर्थ रामदास स्वामींना जर तुम्ही मुळापासून ओळखलं तर समर्थ रामदास स्वामींना अशा प्रकारची कोणतीही आसक्ती नव्हती की शिवाजी महाराजांनी आपल्या अंकित राहावं आणि आपल्या आज्ञेने कार्य करावं अशी त्यांची इच्छा देखील नव्हती. धर्माचं राज्य यावं आणि तेही महाराष्ट्र धर्माचं राज्य यावं, महाराष्ट्र धर्म राखला जावा ही इच्छा होती. महाराष्ट्र धर्म हा शब्द पण समर्थ रामदास स्वामींनी आधी वापरला नाही, तो आपल्याला महिकावतीच्या बकरीमध्ये सापडतो आधी. त्यामुळे महाराष्ट्र धर्म ही संकल्पना पण समर्थ रामदासांनी निर्माण केली. ती आधीपासून महाराष्ट्र धर्मामध्ये रुजलेली होती, पण तो महाराष्ट्र धर्म राहावा असं समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज दोघांनी वाटत होतं. आता राहता राहिला विशेष शिवाजी महाराजांबद्दल. शिवाजी महाराजांचा पण अपमान केला जातो इथे की शिवाजी नुसता नावाला पुढे झाला आणि खरी करणे रामदासाची. म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यात काहीच डोकं चालवलं नाही. नरहर कुरुंदकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे या बाबतीमध्ये की खूप मार्मिक वाक्य. नरहर कुरुंदकरांनी काय म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना भेटलेल्या त्यांच्या काळातल्या प्रत्येक संताचा त्यांना जेवढा शक्य होईल तेवढा आदर केला, सत्कार केला, मान ठेवला. जेव्हा गरज लागली, जेव्हा ती व्यक्ती समोर आली तेव्हा आपला माथा त्यांच्या चरणावर ठेवला, आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवलं त्या साधू संतांच्या. कधी एवढं मोठं शून्यातून मी राज्य निर्माण केलं आणि स्वामी झालो महाराष्ट्राचा याचा बडेजाव मिरवला नाही. नम्रतेनं मस्तक त्या जी कोणी विभूती आली तिच्या चरणावर ठेवलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मेंदू काढून कधीही कुणाच्या चरणावर ठेवला नाही. जर आपण असं म्हणत असू की शिवाजी महाराज गुडघ्याने आदू आहेत, जर आपण म्हणत असू की शिवाजी महाराजांनी त्यांचा मेंदू काढून समर्थ रामदासच नाही अजून कोणाच्या पायावर ठेवला आणि शिवाजी महाराज त्याच्या बोळ्याने दूध पित होते,
म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तर आपण शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी लायक नाही आहोत. आपल्याला खरे शिवाजी महाराज कळलेलेच नाहीयेत. आपण शिवाजी महाराजांचा ढळढळीत अपमान करत आहोत. शिवाजी महाराज असे होते का? शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते त्यांच्या मनाला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. त्याच्या बाबतीत त्यांनी दुसऱ्या कोणाची तमा बाळगली नाही. जी काही नीतिमत्ता, जी काही तत्वज्ञान, जी काही प्रामाणिकपणा, सचोटी जिजाबाईच्या मार्फत त्यांच्यामध्ये आली होती लहानपणापासून, शहाजी महाराजांचं जे शौर्य त्यांच्यामध्ये आलेलं होतं, संतांची ही महाराष्ट्रातली भूमी होती, संतांनी जे संस्कार केले त्या संतांमध्ये रामदास स्वामी पण आले, त्यांना वगळायचं काही कारण नाही. या संतांचे जे विचार या समाजामध्ये पसरलेले होते, तुकाराम असतील, नामदेव असतील, ज्ञानेश्वर असतील, रामदास स्वामी असतील, अजून समकालीन संत असतील, त्या सगळ्यांच्या विचारातून त्यांची एक भूमिका बनलेली होती आणि ते स्वतःच निर्णय घेत होते. असं म्हणणं की शिवाजी नुसता नावाला पुढे झालाय आणि रामदासच सगळं करत होतो, हा रामदासांचा पण अपमान आहे आणि शिवाजी महाराजांचा पण अपमान आहे असं आपण म्हणलं पाहिजे. असं आपण म्हणलं तर आपण समर्थ रामदास स्वामींना पण खूप कमीपणा आणतो आहे. कारण मी नेहमी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं, या व्हिडिओमध्ये पण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातून जरी काढून टाकलं तरी समर्थ रामदास स्वामींचं स्वतःचं कार्य एवढं अलौकिक आहे, त्यांनी जे केलेलं आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या आधी महाराष्ट्रामध्ये अध्यात्म हे भक्तीशी संबंधित होतं. समर्थ रामदास स्वामींनी त्याला शक्तीची जोड दिली. ही घटना या महाराष्ट्रात पहिल्यांदा घडली. अध्यात्म किंवा परमेश्वराची आराधना ही शक्तीच्या रूपाने केली गेली पाहिजे, कारण आता काळ बदललेला आहे. भक्तीच्या रूपाने आराधना करण्याचा काळ राहिलेला नाही. हे नंतरच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेला ज्ञानेश्वरांचा काळ होता तेव्हा एवढं परचक्र नव्हतं, एवढं दमन नव्हतं. पण समर्थ रामदासांच्या काळामध्ये परचक्राचं आक्रमण महाराष्ट्रावर आलं होतं, धर्म राहिला नव्हता. आता तुम्ही जर टाळ कुठत बसला तर धर्म राहणार नाही. आता तुम्ही हनुमानाची गदा हातामध्ये घेतली पाहिजे धर्मरक्षणासाठी. एक नवीन विचार समर्थांनी रुजवला या महाराष्ट्रामध्ये, तो त्या काळामध्ये संयुक्तिक देखील होता. हे जे समर्थांचं कार्य आहे, त्या कार्याला छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात नसले तरी काही बाधा येत नाही. समर्थ हे अद्वितीयच आहेत. काही करून समर्थांना शिवाजी महाराजांच्या माथ्यावर बसवायचं, त्यांना शिवाजी महाराजांचं गुरु करायचं आणि जर ते शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत असं कोणी म्हणलं तर तैतयाट करायचा. या गोष्टीने आणि या आविर्भावाने समर्थांचं जे खरं कर्तृत्व आहे, समर्थांचं जे खरं कार्य आहे, ते कार्य विस्मरणात जातं, ते कार्य मागं जातं आणि समर्थ फक्त उरतात. शिवाजी महाराजांचे गुरु एवढेच मंत्र जपणारा एक आपण म्हणतो ब्राह्मण तिथं बसलेलं एवढंच समर्थांचं स्थान राहतं. जर आपण त्यांना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून समोर प्रस्तावित करत असू तर समर्थांचं खरं कार्य कधी समोर येत नाही. त्यामुळे समर्थांचा पण हा एक मोठा ढळढळीत अपमान आहे. आपण समर्थांवर पण अन्याय करतोय, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा गुरु म्हणून थोपून. आता हे सगळं जे होतं, या सगळ्याला बळ कुठून मिळतं? हे असे संवाद दिले जातात. एक एक संवाद असा शेलके संवाद आहे, ते एक एक वाक्य दिलं जातं. त्या वाक्यामध्ये एवढे सगळे अर्थ भरलेत, त्याने सगळे पुढे जाऊन अनर्थ होतात. म्हणून सांगावं लागलं, म्हणून सांगतोय. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतो शिवाजी पंत? त्याने आपला दासबोध ग्रंथ लिहिला नसता तर शिवबाचा एवढा ग्रंथ कधी काळी होताच ना. म्हणजे समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला नसता तर शिवाजीची जी बुद्धी गुडघ्यात होती त्याला ती बुद्धी सुचली नसती, त्याचं एवढं कार्य झालंच नसतं. आता समर्थांनी दासबोध ग्रंथ लिहिला कधी आणि त्याच्या आधी शिवाजी महाराजांचं किती कार्य झालं होतं आता मी तुमच्यावर सोडतो, तारखा जुळवा तुम्ही. म्हणजे शिवाजी महाराजांनी समर्थांनी दासबोध लिहून ठेवायच्या आधी जे कार्य केलं होतं ते कुणाच्या बुद्धीनं केलं? मग या गोष्टी असं दाखवतात की असं भासवलं जातं की समर्थांशिवाय शिवाजी महाराज काही नाहीत. पण विचार केला तर सत्य वेगळं आहे. पुढे म्हणतं की शिवाजी हे आणि दासबोध ग्रंथ कशाने लिहिला सांग भाऊ? शिवाजीच्या भवानी तलवारीने नाही, तुझ्या आडदान करेलीने नाही, नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही, तर दासबोध लिहिणारे कलम ज्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी होते. आता तूच सांग बघू, भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर? म्हणजे काय झालं? स्वराज्य जे निर्माण झालं त्या स्वराज्याचं सर्व श्रेय दासबोधाला दिलेलं आहे. ते दासबोध वाचून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. मग शिवाजी महाराजांनी तलवार गाजवली, भवानी तलवार फिरवली किंवा जे शौर्य गाजवलं असं अजून काय करायला, की भवानी तलवार थोर का लिहिणारा दासबोध लिहिणारा कलम थोर? म्हणजे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे शिवाजी महाराजांच्या तलवारीने निर्माण झालेलं नाही, ते दासबोधांच्या समर्थांच्या कलमाने निर्माण झालेलं आहे. ते एक प्रकारे समर्थांनीच निर्माण केलेलं आहे असं दाखवण्याचा अट्टास इथे. दासबोध या ग्रंथाबद्दल मला अत्यंत आदर आहे. माझ्या घरामध्ये जे 4 ग्रंथ मी माझ्या देवाऱ्यात ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी, गीता आणि दासबोध हे 4 ग्रंथ आहेत. मी स्वतः म्हणतो माझ्या लहानपणापासून 4 ग्रंथ माझ्या देवाऱ्यामध्ये. तर मी प्रत्येक माणसाला सांगतो की तुम्हाला आयुष्यामध्ये जर चांगली व्यक्ती व्हायची असेल तर 4 ग्रंथ वाचले पाहिजे.
दासबोध हा देवाऱ्यात बाकीच्या 3 ग्रंथांबरोबर ठेवावा आणि पूजावा असाच ग्रंथ आहे. परंतु दासबोध या ग्रंथाने शिवाजी महाराजांना घडवलं का? हे ऐतिहासिक सत्य नाही. इथे असं सांगितलं जातं की जे काही शिवाजी महाराजांचं स्वराज्य घडवलं ते रामदासांनी कलम लिहून घडवलं. म्हणजे आधी त्यांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला आणि नंतर समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा उजळवली. शिवाजी महाराजांनी तलवार वगैरे काही चालवली नाही. जी काही चालवली त्याला काही अर्थ नाही. ती तलवारीला फक्त हात शिवाजी महाराजांचा फिरत होता. त्याच्या मागे बुद्धी समर्थ रामदास स्वामींची होती. मग अशी म्हणलं तसं समर्थ रामदास स्वामींवरच अन्याय करणारे विधान आहे, शिवाजी महाराजांवर अन्याय करणारं कमी आहे. म्हणजे जी गोष्ट समर्थ रामदास स्वामींच्या कधी रक्तात नव्हती ती गोष्ट इथे दाखवली जाते. दुसऱ्याचं श्रेय लाटणं ही समर्थ रामदास स्वामींच्या रक्तात असणारी गोष्ट आहे का? हे समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये कुठे लिहिलंय का? जर दासबोध तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल कोणीही व्यक्तीने या जगात दासबोध वाचावा त्याच्यामध्ये समर्थांनी जी मूर्खाची लक्षणं ठेवली आहेत ते आपल्या प्रत्येकाला लागू होतात. पण त्यातलं एकही शहाणपणाचं लक्षण आपल्या कोणालाही लागू होत नाही जी समर्थांनी सांगितली ती. तात्पर्य काय यातला की समर्थ रामदास स्वामी दासबोध ग्रंथ वाचल्यानंतर कोणाला असं वाटतं का की समर्थ रामदास स्वामी अशा प्रकारचे व्यक्ती आहेत की जे त्यांचं श्रेयच नाहीये ते श्रेय स्वतःला घेतील म्हणून? मग ही अशा प्रकारची विधानं ही समर्थ रामदास स्वामींची बदनामी करणारी जास्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग ही अशा प्रकारे जे रेटून इथं खोटं बोललं गेलेलं आहे, रेटून नसलेल्या गोष्टीचं श्रेय समर्थ रामदास स्वामींना दिलेलं आहे, ते श्रेय दिल्याचा आरोप होऊ नये म्हणून याच्या मागचं जे विधान होतं मी तुम्हाला म्हणलं समर्थ रामदास स्वामींची निंदा केली ती या कारणासाठी केली. त्या मागच्या जो पॅराग्राफ आपण वाचून दाखवला त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढे शिवाजी असं म्हणतो, बरोबर बोललास, अरे शिवाजी किस चिडिया का नाव आहे. म्हणजे शिवाय भाषा बघा की मी काय म्हणतो. ठीक आहे, पात्र काल्पनिक आहे, पात्र खलनायकी वृत्तीचं आहे, पात्र बेताल आहे, सगळं ठीक आहे. पण हे शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारचे उद्गार तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल बोलताय डायरेक्टली. तुम्ही काल्पनिक राजाबद्दल कुठल्या बोलत नाही तिथे त्याचं नाव सांगून. शिवाजी किस चिडिया का नाम आहे. शिवबाने जो एवढा ग्रंथ केला त्याची एकूण 1 पाने समर्थांनी खरडली होती रे. याचा अर्थ काय होतो? शिवाजी महाराजांनी आयुष्यात जेवढ्या जेवढ्या म्हणून गोष्टी केल्या त्या सगळ्या गोष्टींना मार्गदर्शन समर्थांनी केलं होतं. आता समर्थ रामदास जन्माला आले केव्हा, त्यांनी 12 वर्षे तीर्थाटन करून महाराष्ट्रात आले केव्हा, त्यातले विजापूरच्या मुलखात ते राहिले किती, शिवाजी महाराजांच्या मुलखात आले केव्हा, त्यांची भेट झाली केव्हा, हा सगळ्याचा पत्रव्यवहार बघितला तर आपल्याला कळून येतं की 1672 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामींची भेट झाली. 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. याचा अर्थ शिवाजी महाराजांचं जीवित कार्य जवळजवळ 90% पूर्ण झालं होतं. 10% जे दक्षिण दिग्विजय त्यांनी नंतर केलं ते त्यावेळेला समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झालेली. मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली सगळी पानं समर्थ रामदास स्वामींनी खरडली कशी काय? आता याच्याबद्दल जे लोक पुरावे देतात की 1649 साली छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांची भेट झाली तर कृपया मी एक नवीन व्हिडिओ त्याच्यावर बनवतोय. कारण आधीचा एक जो मी व्हिडिओ बनवला होता त्यावर पुष्कळ लोकांनी आक्षेप घेतला आणि सांगितलं की तुम्ही सिद्ध करून दाखवा. कमेंटमध्ये मी लिहितो पण ते लोकांना पटत नाही किंवा काही लोकांना पटवून घ्यायचं नाही. ज्यांना संशोधक वृत्तीने जे लोक त्याकडे बघतात, तारखा बघतात, त्यांना कळतं की अरे ही पत्र खरी आहे, ती पत्र अस्सल देखील आहेत, खोटी नाहीत. सर्व इतिहासकारांनी एकमेकांनी सांगितले ही पत्र अस्सल आहे. त्या पत्रांवरून सिद्ध होतं की समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट 1672च्या आसपास झालेली आहे, आधी नाही झालेली. म्हणजे जर शिवाजी तर तो व्हिडिओ आपण बघूयातच, कदाचित येईल पुढच्या महिन्यामध्ये. तुम्ही सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती देईल मी. पण आता आपण हे धरून चालू की 1672 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली तर शिवाजी महाराजांचं जीवित कार्य निम्म 90% पूर्ण झालं. मग समर्थांनी कसं काय शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं भाऊ सगळ्या गोष्टी करण्यासाठी? आणि मी म्हणतो की जरी समर्थांनी शिवाजी महाराजांना काही उपदेश केला असेल आणि शिवाजी महाराजांनी भक्तिभावाने ऐकला पण असेल तो, तर याचा अर्थ असा होत नाही की राजकारणाचे निर्णय शिवाजी महाराजांनी समर्थांच्या सल्ल्यावरून घेतले असतील. ते जर शिवाजी महाराज दुसऱ्या कोणाच्या सल्ल्याने निर्णय घ्यायला लागले तर शिवाजी महाराज होणार नाहीत. आपण बघतो की बाकीची राज्य जी बुडालीत, राजेशाह्या बुडाल्यात किंवा राज्याला उतरती कळा लागली, त्याला कारण 2. स्त्रीच्या नावाने राज्य बुडालेले, स्त्रीच्या नावाने युद्ध झालेले, आणि दुसरं साधू संतांच्या ज्यांना आपण चुकीचे साधू संत म्हणतो, तथाकथित साधू संत म्हणतो, त्यांच्या विचाराने राजे लोक चालायला लागले तर राज्य बुडालेले आहेत. मी समर्थ रामदास स्वामींना तथाकथित साधू संत म्हणत नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका. मी स्वतः म्हणलेलं आहे की मी त्यांना मानणारा माणूस आहे. माझ्या देवाऱ्यामध्ये दासबोधाची जागा आहे, ती देवाऱ्यात आहे, ती माझ्या मनामध्ये पण आहे, ती कधी कमी नाही होणार आहे. समर्थ रामदास स्वामींचं स्वतःचं श्रेय. पण मी हे सांगायचा प्रयत्न करतो की शिवाजी महाराज त्यातले नव्हते की जे साधू संतांच्या मताने चालतील, ते साधू संतांना मान देतील. साधू संतांचा आध्यात्मिक दर्जा आहे, त्या आध्यात्मिक दर्जाची त्यांना जे काही लागेल,
मदत करायला लागेल, त्यांच्या उत्सवांना, सणांना, मंदिरांना, जे काही ते धर्माचं काम करतात यासाठी ते मदत करतील. पण राज्य कसं चालवावं हे शिवाजी महाराज कुठल्याही साधू संतांच्या मताने ठरवणार नाहीत, हे आपण इथं समजून घेतलं पाहिजे. मग हे जे इथं वाक्य टाकलेलं आहे हे वाक्य काय आहे की आता गैरसमज कसे होतात बघा, की आज काळ कुठला चाललाय, 2020 चाललाय. आज आपल्याकडे फेसबुक आहे, ट्विटर आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आज मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली तर तुम्ही माझ्या मताच्या विरोधामध्ये 4 पुरावे शोधून काढून माझ्या तोंडावर मारू शकता, कारण ते पुरावे तुम्हाला इंटरनेटवर सापडतात. आज सगळीकडे काय माहिती उपलब्ध आहे सर्वत्र. कोणी कुठलंही मत मांडलं तर ते मत खरं का खोटं हे चेक करण्यासाठी सगळीकडे आज काय माहिती उपलब्ध आहे. पण ज्या वेळेला हे नाटक लिहिलं गेलं 1917 साली, त्यावेळेला परिस्थिती अशी होती की या नाटकामध्ये काही लिहिलं गेलं तर त्याची उलट तपासणी करण्यासाठी कुठलंही साधन उपलब्ध नव्हतं. मग हे नाटक जरी काल्पनिक म्हणून म्हणलेलं असलं तर या काल्पनिक नाटकाचा जेव्हा प्रयोग होतील तेव्हा जो प्रभाव पडेल समाजावर, किंवा ज्या माणसांना खोटं नाटक आपलं मत स्वतःचं बनवून पसरवायचंच आहे त्याला जर त्यांनी या नाटकाचा संदर्भ दिला तर त्या काळामध्ये तो संदर्भ खरा का खोटा हे तपासून पाहण्यासाठी काही एक जागा नव्हती. म्हणून या नाटकामध्ये ही जी काही बदनामीकारक वाक्य लिहिली गेली, या बदनामीकारक वाक्यांनी शिवाजी महाराजांचं आणि त्यातही छत्रपती संभाजी महाराजांचं फार मोठ्या प्रमाणावर चरित्रहनन केलं. छत्रपती संभाजी महाराजांची तर एवढी हानी झालेली आहे की रंगेल, दारूबाज, रंडीबाज हे शब्द त्याच्यामध्येच वापरलेत एक प्रकारे वेगळ्या वेगळ्या अँगलनी, की संभाजी महाराजांची प्रतिमा पुसायला जायला पुढची आज नाटक प्रकाशित झाल्यापासून आज 100 वर्ष लागलेली आहेत. म्हणजे या नाटकाने त्यावेळेला काय उत्मात केलेला आहे समाजामध्ये, किंवा कशा प्रकारे एक चुकीची प्रतिमा रंगवण्यामध्ये हातभार लावलेला आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी आज एवढ्या तळमळीनं बोलतोय की कशा प्रकारे चुकीचा इतिहास लिहिला जातो, कशा प्रकारे चुकीचे संवाद दिले जातात, गरज नसताना लिहिले जातात. पुढे आता तुळशी जी आहे ती तुळशी संभाजी महाराजांचा उल्लेख कसा करते बघा. जी संभाजी महाराजांचं प्रेमपात्र दाखवलं ते एका संवादामध्ये संभाजी महाराजांना काय म्हणते, असं काय पैशाचिक विषयांधा स्त्री लंपटा नावाची मी तुळशी आहे. लोखंडाची कांब वाकत नाही पण वाकली म्हणजे मात्र कायमचीच. तुळशी संभाजी महाराजांना काय म्हणते, पैशाचिक विषयांधा स्त्री लंपटा. म्हणजे काय, संभाजी महाराज हे आहेत हेच तुम्ही अप्रत्यक्षपणे सांगायचा प्रयत्न करताय सर्वसामान्य जनतेला. तुमच्याकडे याचा काही पुरावा आहे? नाही. तुमचं नाटक ऐतिहासिक आहे? नाही. तुम्ही काल्पनिक नाटक लिहिताय, मग काल्पनिक नाटकामध्ये तुम्ही खऱ्या माणसाची बदनामी कशी करता, त्याचं नाव घेऊन ते पण महत्वाचा प्रश्न विचार करण्याचा. याचा अर्थ काय आहे की हे नाटक खरोखर शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांचं बदनामी करणार आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचं तोंडी असे काही डायलॉग घातलेले आहेत, असे काही संवाद दिलेले आहेत की त्या संवादांमुळं संभाजी महाराज काय म्हणतात, गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदूपद पातशाह श्रीमंत छत्रपती संभाजी राजा नाही, साबाजी ही किताब माझी नाही. म्हणजे संभाजी महाराज स्वतःला हिंदूपद पातशाह श्रीमंत छत्रपती आणि गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घ्यायला नकार देतात. यातलं गो ब्राह्मण प्रतिपालक हे कसं खोटं आहे हे आज सिद्ध झालेलं आहे. आज शिवाजी महाराजांच्या पण नावाच्या मागे आपण गो ब्राह्मण प्रतिपालक लावत नाही, ते लोकांनी बदमाशी करून लावलं होतं आणि त्याचं खापर आपण बाबासाहेब पुरंदरेंच्या डोक्यावर फोडतो आणि बाबासाहेब पुरंदरेंनी नंतर ते काढून टाकलं त्यांच्या पुस्तकातून पुरावा नाही सापडला म्हणल्यावर. पण ती सुरुवात बाबासाहेब पुरंदरेंनी नाही केली, ही पात्याची सुरुवात या नाटकामध्ये. याच्या आधीपासून पण कधीपासून कोणीतरी बकरी बनवून ती सुरुवात केली असेल तिथपासून. मग ज्या नसलेल्या गोष्टी समाजामध्ये रुजतात कशा, अशा रुजतात नाटकांच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, लोकगीतांच्या माध्यमातून वारंवार सारख्या ऐकवल्या जातात, रुजतात. त्याच्यानंतर संभाजी महाराज पुढे काय म्हणतात, संभाजी हा म्हणजे केवळ रंडीबाज छकटा. मगाशी मी म्हणलो तसं संभाजी महाराज स्वतःला रंडीबाज म्हणतात. काशीची गंगा आणि रामेश्वरचा सागर एकटवून छत्रपतींनी बांधलेल्या राष्ट्रतीर्थांची श्री गंगासागराची ज्याने व्याभिचाराच्या दिवाणखान्यातली मोरी बनवली तो हा संभाजी. वैराग्याने फडफडणाऱ्या भगव्या झेंड्याला दारूबाजांचे तोंड पुसण्याचा दस्तरुमाल केला. महाराष्ट्र लक्ष्मीच्या वैभवाचा जरी फटका फाडून त्याची रांडेसाठी काचोळी केली. कोण म्हणतंय, संभाजी महाराज म्हणतात. ज्या संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिला ते संभाजी महाराज अशा प्रकारचे वक्तव्य करू शकतील. तुम्ही स्वतः विचार करा आणि तुम्ही ठरवा की संभाजी महाराज अशा प्रकारचे वक्तव्य करू शकतील का. संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अशा प्रकारचं होतं का, ते अशा प्रकारे रंगवलं गेलं पाहिजे का. संभाजी महाराजांच्या तोंडी हे डायलॉग टाकले गेले पाहिजेत का, ज्या माणसाने स्वतःच्या देहाचं बलिदान केलं, हाल सोसले, पण मराठ्यांचा आणि महाराष्ट्राची मान चुकू दिली नाही, त्या माणसाच्या बद्दल
हे अशा प्रकारचे संवाद त्याच्या तोंडामध्ये टाकण्याचं धाडस केलं जातं. मग या नाटकाला काल्पनिक म्हणायचं, ऐतिहासिक म्हणायचं का बदनामी करणारं नाटक म्हणायचं. पुढे संभाजी महाराज काय म्हणतात, रायगडवर उभ्या राहून साऱ्या मराठेशाहीला ओरडून सांग की मराठेशाहीचा मोहरा नामोहरम झाला, रायगडचा रणमर्द मनाचा नामर्द ठरला, मातेला मरण दिले. किती खोट्या गोष्टी बघा. संभाजी महाराजांनी सोयराबाईला मारलं नाही, पण इथे संभाजी महाराजांच्या तोंडी घातले, मातेला मरण दिले. संभाजी महाराजांनी औरंगजेबाचे हाल हाल सोसून जीव दिला, तर संभाजी महाराज स्वतःला म्हणतात मी नामर्द ठरलो. प्रजा म्हणजे पोटच्या पोरीसारखी कन्येशी व्याभिचार केला. संभाजी महाराज स्वतःच्या कन्येशी व्याभिचार करणारे व्यक्ती आहेत. देवीसारख्या पत्नीचा राक्षसाप्रमाणे छळ केला. संभाजी महाराजांनी येसुबाईचा छळ केला. संभाजी महाराजांनी उलट ती गोष्ट केली जी आज ताब्यात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी केली नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील केली नाही. संभाजी महाराजांनी येसुबाईंना त्यांची स्वतःची मुद्रा बनवून दिली आणि त्या मुद्रेने येसुबाई काही राज्यकारभारातल्या गोष्टी करत असत. जे राज्यकारभार ही जबाबदारी संभाजी महाराजांनी त्यांच्यावर सोपवली असत ती संभाजी महाराज येसुबाई करत असत. तेवढा विश्वास संभाजी महाराजांनी येसुबाईवर दाखवलेला आहे. असा दुसरा राजा किंवा महाराष्ट्राच्या इतिहासात तरी कधी झाला नाही ज्याने स्वतःच्या पत्नीला स्वतःची राजमुद्रा उमटवून दिली किंवा बनवून दिली आणि सांगितलं की तू राज्यकारभार कर म्हणून माझ्या वतीने कर, तू निर्णय घे, तुझ्या निर्णयावर माझा विश्वास आहे, तुझी राजमुद्रा असेल तर त्याला कोणीही त्या पत्राला किंवा त्या भूमिकेला प्रतिवाद करू शकणार नाही किंवा त्याला आव्हान देऊ शकणार नाही. ही मान संभाजी महाराजांनी येसुबाईंना दिला. इथे संभाजी महाराजांबद्दल म्हणलं काय जातं, देवीसारख्या पत्नीचा राक्षसाप्रमाणे छळ केला. म्हणजे संभाजी महाराज काय काय आरोप स्वतःवर थोपून घेत आहेत. ही किती बदनामी आहे संभाजी महाराजांची आणि नाव घेऊन केलेली बदनामी. असं पण नाही की काल्पनिक राजाचं पात्र दाखवलंय, काहीतरी ब्लॅक कॉमेडी दाखवले, फार्स दाखवलाय आणि मग म्हणलंय की मग लोकांनी ओळखायचं तो राजा कोण असेल याची एवढी बदनामी केली, असं पण नाही. सरळ सरळ संभाजी महाराज स्वतः म्हणतात मी असे आहोत म्हणून. पुढे संभाजी महाराज काय म्हणतात, आबासाहेब अजून तरी माझ्या बाळबुद्धीला रस्ता दाखवा. म्हणजे मी बाळबुद्धी आहे. संभाजी महाराज बाळबुद्धी बिलकुल नव्हते. संभाजी महाराज हे किती पोक्त आणि विचारी होते याचं वर्णन इंग्रजांनी आणि बाकीच्या परकीय इतिहासकारांनी पण त्यांच्या संबंधामध्ये करून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला संभाजी महाराजांचा आपण विषय घेणारच आहोत चर्चेला, शिवाजी महाराजांचे आपले सगळे विषय संपल्यानंतर, त्यावेळेला आपण याच्याबद्दल बोलू. मी ते परकीयांचे संदर्भ तुम्हाला पत्रासहित देईन त्यावेळेला. परक्यांनी पण असं वर्णन करून ठेवलेलं आहे की संभाजी महाराज हे पोक्त बुद्धीचे, विचारी, संयमी आणि शांत होते. जो त्यांचा अधिकार नाही त्या अधिकार क्षेत्रामध्ये बोलायचं ते टाळत असत. म्हणजे कोणी एखादं पत्र घेऊन त्यांच्याकडे गेला युवराज म्हणून की तुम्ही हे माझं तक्रार आहे, माझ्यावर अन्याय झालेला आहे, महाराज न्याय करा म्हणून, तर संभाजी महाराज म्हणायचे की तुमचं म्हणणं मला पटलेलं आहे पण मी याच्यामध्ये काही करू शकत नाही, हे पत्र मी तुमचं या प्रधानांकडे पाठवतो, त्या प्रधानांकडे अधिकार आहे त्या गोष्टी करण्याचा. हे संभाजी महाराज आहेत. हे संभाजी महाराज बाळबुद्धी आहेत. आपल्यासारख्या लोकोत्तर अवताराला सद्गुरू रामदासांचा उपदेश घ्यावासा वाटला, मग या चुकलेल्या बाळाला साबाजी ती पाच समर्थांची भव्य मूर्ती. म्हणजे काय, हे वाक्य अर्ध सोडले. आपल्यासारख्या लोकोत्तर अवताराला सद्गुरू रामदासांचा उपदेश घ्यावासा वाटला, मग या चुकलेल्या बाळाला. म्हणजे काय, इथे असं भासवण्याचा प्रयत्न केला जातोय जाणून बुजवून की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य चालवण्यासाठी समर्थांचा उपदेश घ्यावासा वाटला. मित्रांनो, मला माहिती आहे या बोलण्यावर पुष्कळ वाद होतील आणि तुम्ही लोक माझ्यावर तुटून पडाल, पण मी तुम्हाला विश्वासाने आणि पुराव्यानिशी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करण्यासाठी कधी समर्थ रामदास स्वामींचा सल्ला घेतला नाही. ते त्यांच्याकडे गेले नाहीत आणि जरी गेले असते तरी समर्थ रामदास स्वामींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला नसता. त्यांनी त्यांना उपदेशाच्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या असत्या त्या आध्यात्मिक माध्यमातून सांगितल्या असत्या आणि तुम्ही तुमच्या बुद्धीने निर्णय घ्या असं ते शिवाजी महाराजांना म्हणले नसते. समर्थ रामदास स्वामींनी कधी शिवाजी महाराजांना असं म्हणलं नसतं मी सांगतो ही गोष्ट अशीच करा आणि याच्या पुढे जाऊन तुम्ही उलटी गोष्ट केली तर मी तुमच्यावर रागावेल किंवा मी तुमच्यावर कोपिष्ट होईल. अशा प्रकारची भूमिका समर्थ रामदास स्वामी घेणाऱ्यातले नाहीत. जे काही समर्थ रामदास स्वामींनी दिले त्याच्यावरून आपल्याला कळतं तो माणूस किती तोला मोलाचा आहे. आज आपण समर्थ रामदास स्वामींची बदनामी करतोय. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामींकडे गेले पण असतील, त्यांनी त्यांचा काही आध्यात्मिक उपदेश घेतला असेल, काही मनाला शांती वाटावी म्हणून काही धर्माच्या गोष्टींची त्यांच्याबरोबर चर्चा केलेली असेल. आपल्याला स्वतःला पण दासबोध वाचल्यानंतर, मनाचे श्लोक वाचल्यानंतर बरं वाटतं, कितीतरी गोष्टी कळल्यासारख्या होतात. श्रीरामाचं जे वर्णन समर्थांनी केले ते खरोखर ऐकण्यासारखं आहे. ते ऐकल्यानंतर ती मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. पण याचा अर्थ असा नाही की समर्थ रामदास हे राजकारण शिकवत होते छत्रपती शिवाजी महाराजांना आणि शिवाजी महाराज पण त्यांच्याकडे राजकारण शिकण्यासाठी जात होते. शिवाजी महाराज पण त्यांच्याकडे राजकीय उपदेश घेण्यासाठी जात होते. शिवाजी महाराजांना समर्थांनी सगळं काही दिलं. शिवाय समर्थांमुळे शिवाजी महाराजांचं राज्य निर्माण झालं. हे काही मागच्या संवादामध्ये जे काही लिहिलं जाते त्याची पुढची पायरी. त्याच्या पुढचा संवाद काय आहे, त्या पुढचा संवाद आहे की ती 5 समर्थांची भव्य मूर्ती. साऱ्या राज्याच्या सनदा काढून आबांनी समर्थांच्या झोळीत टाकल्या.
राजाने वैराग्याला भीक घातली, साबाजी खरा शिष्य खरा सद्गुरू. आता मला गोष्टच कळत नाही की हे वाक्य जेव्हा लिहिलं गेले तेव्हा संभाजी महाराज मरणाच्या दारामध्ये होते. त्या मरणाच्या दारामध्ये खरा शिष्य कोण आणि खरा सद्गुरू कोण याचा विचार करत होते संभाजी महाराज. बरं, दुसरी गोष्ट की इथे असं म्हणलं जातं की साऱ्या राज्याच्या सनदा काढून आबांनी समर्थांच्या झोळीत टाकल्या. समर्थांचं महिमा वर्णन करण्यासाठी त्यांचे शिष्य म्हणवणाऱ्या काही मतिमंद माणसांनी अशी कथा लिहिली आहे की समर्थांनी शिवाजी महाराजांकडे राज्य दान म्हणून मागितलं शिवाजी महाराजांची परीक्षा बघण्यासाठी. मला वाटतं समर्थ यातले नाहीयेत. समर्थांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य पोटापुरती फक्त भिक्षा मागून घालवलं. आणि ती पोटापुरती भिक्षा का मागायची असते? भिक्षा याच्यासाठी मागायची असते की माझा अहंकार गळून जावा. साधू संत भिक्षा मागून का जगतात? कारण ज्या वेळेला आपण भिक्षा मागायला जातो एखाद्या माणसाच्या समोर आणि त्याला म्हणतो ताई वाडा, शिळपाकं वाडा, जे काही असेल ते वाडा, 2 घास वाडा. जेव्हा आपण जे असं म्हणतो आणि समोरची व्यक्ती येऊन मला शिळपाकं देते आणि ते शिळपाकं खाऊन मी समाधानाने राहतो, माझ्यातला अहंकार जिरतो. जेव्हा माझ्यातला अहंकार जिरतो तिथून पुढे अध्यात्माला सुरुवात होते. ज्या वेळेला तुम्हाला समोरच्याकडे मागायला लाज वाटते, ज्या वेळेला तुम्ही समोरच्याने काही दिलं ते तुमच्या मनाप्रमाणे दिलं नाही तेव्हा त्याच्यावर नाराज होता, चिडचिड करता, त्यावेळेला तुम्ही अध्यात्माच्या पायरीला प्राप्त झालेले नसता. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागून जगत असत किंवा त्यांच्या शिष्यांना पण भिक्षा मागून जगायला सांगत असत किंवा जे काही धर्मकार्य करायचंय ते पण जनतेकडून भिक्षा मागून गोळा करा म्हणत असत. त्याची कारणं 2 की स्वतःचा अहंकार जाऊ दे, मोठेपणा नसू देत, आणि जे काही कार्य होतं त्या कार्यामध्ये जनतेचा सहभाग असू दे, ही भिक्षा मागण्यामागची भूमिका असते. समर्थांनी जर कशाची भिक्षा मागितली असेल तर समर्थांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हीच भिक्षा मागितली असेल की माझा अहंकार जाऊ दे. कोणाची परीक्षा बघणे इतका अहंकार समर्थांमध्ये निर्माण झाला असेल असं मला काही वाटत नाही. आणि तसा जर कोणी विचार करत असेल तर ते समर्थांचे खरे भक्त नाहीयेत. शिवाजी महाराजांकडून राज्य मागतील शिवाजी महाराजांची परीक्षा बघण्यासाठी हे समर्थ नाहीयेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर ती गोष्टच खोटी आहे, ते तर पुढे पुरावा आहे, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेनच. आता इथे डिटेलमध्ये बोलायची आपल्याला वेळ नाही किंवा तो विषय नेऊन आपण बोलत नाही. पण ही गोष्ट कशी निर्माण झाली त्याचा पण एक पुरावा आहे, तो आपण कधीतरी नंतर पाहूयात. इथे आपण समजून घेऊयात की समर्थ त्या वृत्तीचे नाहीत की शिवाजी महाराजांकडून राज्य मागतील. समर्थांना माहिती की हे राज्य शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कष्टाने, घामाने, रक्ताने, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या घामाने, रक्ताने शिंपून निर्माण केलेले आहे. ते मागणे इतके समर्थ कोत्या बुद्धीचे नाहीयेत की परीक्षेमध्ये पण मागणे इतके समर्थ कोत्या बुद्धीचे नाहीत असं मला वाटतं. आणि राहता राहिली दुसरी गोष्ट, शिवाजी महाराज पण इतके वेडे नाहीयेत की राज्याच्या सनदा लिहून समर्थांच्या झोळीमध्ये टाकतील. आणि टाकले असतील तर दाखवा कोणतरी सनदा कुठे आहेत, त्या गेल्या कुठं. आता असं म्हणू नका की ते समर्थांनी परत दिले, महाराजांनी फाडून टाकल्या म्हणून. गोष्टी आहेत, गोष्टीमध्ये तुम्ही काही म्हणू शकता. पण शिवाजी महाराज पण एवढे वेडे नाहीत. त्यांनी औरंगजेबाशी तह करताना मिर्झा राजे जयसिंगांच्या बाबतीमध्ये पण जी चलाखी दाखवली, लिहून देताना पण काय गोष्टी लिहून दिल्याचा आपण विचार केला पाहिजे. कारण हे राज्य कुणाच्या तरी झोळीमध्ये टाकायला, म्हणजे समर्थांचा विचार नको करूया आपण, कोणी एक साधू संत आहे त्याच्या झोळीमध्ये राज्य टाकायचा अधिकार शिवाजी महाराजांना आहे का? शिवाजी महाराजांचं हे राज्य नाहीच आहे. हे राज्य तानाजीचं आहे, हे राज्य बाजीप्रभूचं आहे, हे राज्य प्रतापराव गुजरांचं आहे, हे राज्य हंबीरराव मोहितेंसारख्या माणसांचं आहे, ज्यांनी रक्त सांडलेल्या सर्वसामान्य माणसाचं राज्य आहे. ते माणसाचं राज्य कोणाच्या तरी झोळीत टाकायला शिवाजी महाराज वेडे आहेत? शिवाजी महाराजांना अधिकार आहे की शिवाजी महाराजांच्या आदर्शाला उभं राहून जाऊन या माणसांनी हे राज्य निर्माण केलं, जीव दिला, स्वतःचा प्राण दिला, मुलं बाळ रस्त्यावर सोडली, संसाराची विल्हेवाट करून घेतली, ते राज्य उभं राहिलं पाहिजे. ते जर मी कोणाच्या झोळीत टाकलं, त्यांना परत जाऊन औरंगजेबाच्या झोळीत टाकलं तर मुळामध्ये शिवाजी महाराज स्वतःला तो अधिकारच मानत नाहीत की मी या राज्याचा अधिपती आहे किंवा मी या राज्याचा स्वामी आहे. शिवाजी महाराज मानत नाही, लोकांचं राज्य आहे, ते शिवाजी महाराज कोणाच्या झोळीमध्ये टाकू नाही शकत. मग ह्या गोष्टी मोठेपणा हा आपण जे म्हणतो की सूक्ष्मामध्ये जाऊन आपण या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण समर्थांना पण कमीपणा आणतो, आपण शिवाजी महाराजांना पण कमीपणा आणतो या अशा प्रकारच्या गोष्टी लिहून. मग हे झालं ठीक आहे, ही याच्याबद्दल मी दोष देत नाहीये इथे राम गणेश गडकरींना, कारण ही गोष्ट दुसऱ्या कोणीतरी लिहिली होती, तिथून उचलून त्यांनी त्यांच्या नाटकामध्ये घेतली. पण घेताना पण त्यांनी विचार करायला पाहिजे राम गणेश गडकरींनी की आपण काय घेतोय आणि आपण काय बोलतोय. काल्पनिक नाटकामध्ये काय होतं, मला सगळ्यात जास्त राग कशाचा येतो की राम गणेश गडकरींनी सरळ सरळ म्हणलं असतं की मी शिवाजी महाराजांची बदनामी करण्यासाठी नाटक लिहितो तर मी मान्य केलं असतं. एखाद्या माणसाला शिवाजी महाराजांबद्दल राग असू शकतो, संभाजी महाराजांबद्दल पण राग असू शकतो ना, नसायला काय झालं. महाराष्ट्रामध्ये त्या काळात पण कित्येक लोकांना संभाजी महाराजांबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल राग होता. तुम्ही सरळ सरळ म्हणा मला पटत नाही, मी त्यांची बदनामी करण्यासाठी नाटक लिहितोय म्हणून आडून आडून गोष्टी करायचं काही कारण नाही. अशा प्रकारे या नाटकामध्ये अजूनही कित्येक संवाद आढळतात. जर आपण त्या संवादाबद्दल बोललो तर ज्याच्यामधून काल्पनिक म्हणून वास्तवात बदनामी करण्यात आलेली. आता हे सगळं सांगायचं कारण काय, आपला विषय वाघे कुत्र्याचा असताना हे सगळं सांगायचं कारण एवढंच आहे की जर राज संन्यास नाटकाचा तुम्ही विचार करायचा म्हटलं तर वाघे कुत्रा ही गोष्ट त्याच्यामध्ये गौण आहे.
वाघ्या कुत्र्याचा संबंध अर्पण पत्रिकेमध्ये येतो, अर्पण पत्रिकेमध्येच संपतो. राजसन्यास हे नाटक वाघ्या कुत्र्याबद्दल नाहीच आहे, तर मग ते वाघ्या कुत्र्याला अर्पण करायचं कारणच काय? बरोबर मुद्दा आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, नाव कोंडावायचं आणि काम कोंडावायचं आणि नाव धोंडावायला. म्हणजे नाटक संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं बदनामी करण्याचं आणि अर्पण पत्रिका कोणाला? वाघ्या कुत्र्याला. गोष्टच कळत नाहीये. म्हणजे नाटकाचा आणि वाघ्या कुत्र्याचा संबंधच नाहीये. आणि जरी मी म्हणतो की वाघ्या कुत्रा खरोखर अस्तित्वात होता असं आपण गृहीत धरून नाहीच येतो, पुराव्याने आपण त्या गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आता राम गणेश गडकरींनी जे नाटक अर्पण केलेलं आहे म्हणून आपण धरूया की शिवाजी महाराजांचा कुत्रा खरोखर होता आणि त्याला ते नाटक राम गणेश गडकरींनी अर्पण केलेलं आहे. पण हे अशा प्रकारचं नाटक जर वाघ्या कुत्र्याला अर्पण केलं असेल तर ह्या बदनामीचं सगळं श्रेय त्या वाघ्या कुत्र्याला जातं. त्याचा पुतळा आपण तिथं उभारला पाहिजे का रायगडावर? विचार करण्याची गोष्ट आहे. ही एवढी सगळी बदनामी जे शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांची केली जाते, ते नाटक वाघ्या कुत्र्याचं झालं त्याला अर्पण केल्यावर. म्हणजे वाघ्या कुत्र्याला त्याचं श्रेय गेलं या बदनामीचं. ते बदनामीचं श्रेय असणारा वाघ्या कुत्रा आपण तिथे रायगडावर उभा करतो. म्हणजे आपण किती आपले बुद्धीचे आपले म्हणजे काय बौद्धिक दिवाळखोरी म्हणतो, आपलीची किती तारे पाजळतोय आपण, आपल्या किती मूर्खपणाचा कळस आहे या गोष्टींमध्ये. पुढचा जो मुद्दा आहे तो आपण बघूया की याच्यामध्ये हे सगळं झालंच, पण अजून काही गोष्टी की जे संशयास्पद आहेत या नाटकामध्ये. म्हणजे गडकरींनी काय केलं की शेवटचा 5वा अंक सर्वात आधी लिहिलं. गडकरींनी शेवटचा 5वा अंक सर्वात आधी का लिहिलं? कोणी नाटकाचा 5वा अंक आधी का लिहितं? माणूस शेवटचा अंक आधी लिहितो कारण त्याने त्याच्या मनामध्ये काय शेवट करायचं ते आधी ठरवलेलं असतं. सुरुवात कुठून करायची त्याला माहित नसतं, त्याला शेवट काय करायचं ते माहित असतं, म्हणून त्याने इथे लिहिलं. गडकरींनी त्यांच्या आता मी जे डायलॉग संभाजी महाराजांच्या तोंडी होते संवाद ते वाचून दाखवले. ते 5व्या अंकातले संभाजी महाराजांच्या तोंडी नाटक संपताना येणारे शेवटचे संवाद आहेत. म्हणजे नाटकाच्या शेवटी गडकरींना असं दाखवायचं होतं की जे राज्य निर्माण केलं ते राज्य समर्थांच्या कृपेने निर्माण झालेलं आहे. संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचं त्यामध्ये काही हे नाहीये. आणि समर्थांनी केलेला उपदेश संभाजी महाराज विसरले, त्याच्यामुळं त्यांच्यावर ही दुर्गती प्राप्त झाली. आणि समर्थांनी केलेला उपदेश शिवाजी महाराजांनी लक्षात ठेवला म्हणून शिवाजी महाराजांची प्रगती झाली. एकंदरीत काय झालं, जे काय झालं सगळं समर्थांमुळेच. म्हणजे हा इथे गैरसमज कृपया माझ्याबद्दल तुम्ही करून घेऊ नका. मी समर्थ तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की व्यक्तिशः जर एक व्यक्ती म्हणून तुम्ही मला समर्थ रामदास स्वामींबद्दल बोला म्हटलं तर मी त्याच्यावर 4 तास पार बोलेन काही. आणि मला माहिती आहे एकही गोष्ट चुकीची बोलण्यासारखी निघणार नाही त्यातून, किंवा एकही गोष्ट वाद होण्यासारखी पण निघणार नाही जर आपण त्यांना शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातून काढून टाकलं समर्थ रामदास स्वामींनी व्यक्तिगत समर्थांचा विचार केला तर. पण इथे काय चाललेलं आहे, निष्कारण समर्थांना या सगळ्या बकड्यामध्ये गोवलं जातं. राम गणेश गडकरींनी हे ठरवलं होतं मनामध्ये, हा शेवट ठरवला होता मनामध्ये, म्हणून त्यांनी 5वा अंक आधी लिहिला. आणि 5वा अंक आधी लिहिल्यानंतर आता मागचे अंक लिहायची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला काय लिहावा हा प्रश्न सुरू झाला. मग तिथून त्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या, ज्या कामुक गोष्टी होत्या, बदनामीच्या गोष्टी होत्या, जिवाजी पंताचं पात्र होतं, हे या गोष्टींना व्हेरीफाय करण्यासाठी त्या गोष्टी एक प्रकारे लिहिल्या गेल्या. या गोष्टींना कौल देण्यासाठी कधी कॉन्ट्रास्टमध्ये तर कधी फॉर्ममध्ये त्या गोष्टी लिहिल्या गेल्या, मागचे जे अंक लिहिले गेले ते. त्यानंतर गडकरींनी नाट्यकृतीमध्ये 1 अंक राखून पुढचा अंक लिहिला. म्हणजे गडकरींनी असं का केलं नाही की ह्या 1 अंक पहिला अंक लिहिला, दुसरा लिहिला नाही, तिसरा लिहिला, त्याचा पण पहिलाच प्रवेश लिहिला, मग 4था लिहिला नाही, 5वा लिहिला, असं माणूस का करतो? माणसाला त्या अंकामध्ये काहीतरी विशेष लिहायचं असतं, काहीतरी विचार करून लिहायचं असतं, म्हणून माणूस काय करतो, ती गाळलेली जागा तिथे सोडून देतो आणि जी गोष्ट लिहून द्यायची, जी त्याच्या मनामध्ये खतखते ती पहिली लिहून देतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करायची जी इच्छा राम गणेश गडकरींच्या मनामध्ये खतखतत होती जिवाजी पंतांच्या लिखाणात, ती त्यांनी पहिल्या अंकामध्ये लिहून घेतली. आता दुसऱ्या अंकामध्ये काय लिहायचं कळेनासं झालं म्हणून दुसरा अंक सोडून दिला. हे त्याचं सरळ उदाहरण आहे, स्पष्टीकरण आहे. ते सुचलं असतं तर मग लिहिलं असतं काय करायचं त्याचं ते. त्याच्यानंतर नाटकाच्या सादरीकरणाचे फोटो आहेत तर मग नाटक अपूर्ण कसं, असा एक याच्यावर आक्षेप घेतला जातो. खरी गोष्ट आहे, हे नाटकच एवढं वादग्रस्त झालं की असं म्हणलं गेलं की गडकरींनी हे नाटक लिहिलंच नाही, हे नाटक अपूर्णच आहे. तर अपूर्ण नाटकाबद्दल तुम्ही वाद घालता कशाला? जे नाटक कधी आलंच नाही रंगभूमीवर त्याच्याबद्दल तुम्ही वाद घालता कशाला? म्हणजे नाटक अपूर्ण आहे तर मग नाटकाचे प्रयोगाचे फोटो कसे काय? म्हणजे नाटकाचा कुठेतरी प्रयोग झाला असला पाहिजे. नाटकाचा प्रयोग झाला तर तुम्ही काय अपूर्ण नाटकाचा प्रयोग केला का? जेवढं अपूर्ण नाटक होतं तेवढंच नाटकाचा प्रयोग झाला तर नाटक पूर्ण झालेलं असलं पाहिजे. कोणीतरी मधले 2 अंक लिहिलेले असले पाहिजे त्याचे, किंवा मधले 2 अंक लिहिले नसले तरी पहिला 3ऱ्या अंकातला पहिला प्रवेश आणि 5वा अंक त्यातले सगळे प्रवेश मिळून तुम्ही नाटक सादर केलेलं असलं पाहिजे. म्हणजे नाटक जे सादर होतं रंगभूमीवर त्याला अपूर्ण नाटक म्हणत नाही,
ते लिहिणाऱ्याने अपूर्ण ठेवलं असेल पण करणाऱ्याने पूर्णच सादर केलं ना. याचा अर्थ काय होतो याच्यामध्ये की जे काही तुम्हाला करायचं होतं ते तुम्ही केलं. शिवाजी महाराजांची बदनामी करायची होती, केली. अर्धमुर्ध नाटक लिहून पण ते तुम्हाला रंगभूमीवर आणायचं तुम्ही आणलं, त्याचे फोटो पण काढून ठेवले अजून, बघा आम्ही अशी बदनामी केली म्हणून. पुढचा जो आक्षेप घेतला जातो तो काय आहे की नाटक पूर्ण लिहिलेले असेल तर त्यातील 2 अंक गेले कुठं. म्हणजे काही काही लोकांना असा संशय आहे याच्यामध्ये की हे लिहिले गेले जे 2 अंक आहेत, पहिला अंक आणि 5वा अंक, आणि तिसऱ्या अंकातला पहिला प्रवेश लिहिला गेलाय, तर तिसरा अंक आपण धरू नको, तर एकच प्रवेश आहे छोटासा. पण पहिला अंक आणि 5वा अंक लिहिला तर 2 अंकांमध्येच तुम्ही एवढी बदनामी केली छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराजांची, तर उरलेल्या 2 अंकामध्ये किती केली असेल खरोखर लिहिली असेल तर येनकेन प्रकारे. त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की ते 2 अंक आहे ते गायब केले गेलेत. ते लिहिलेले होते पण ते गायब केलेत, कारण त्यातली बदनामी कदाचित समाजाला सहन होणार नाही. हे लिहिलंय तेच न सहन होण्यासारखं आहे, तर ती बदनामी कोण सहन करणार. आता यातलं सत्य असत्य मी काही बोलू शकत नाही. बाकीच्या गोष्टींबद्दल जसं मी बोलतोय तुम्हाला ठामपणे की ही गोष्ट सत्य ही असत्य, याच्या बाबतीत आपल्याला काही माहित नाही. माझ्याकडे पण काही पुरावा नाही की 2 अंक लिहिले होते का नव्हते का, कोणी गायब केले त्याच्याबद्दल. तर पण शंका घ्यायला वाव आहे, लोक प्रश्न विचारतात, त्याचा थोडासा अभ्यास होणं गरजेचं आहे किंवा संशोधन होणं गरजेचं आहे की खरोखर गडकरीने ते 2 अंक लिहिले होते का खरोखर गायब झाले, ते काय झालं त्याच्याबद्दल. त्यानंतर पुढचा जो एक प्रश्न जो मगाशी पण मी उपस्थित केला माझ्या बोलण्याच्या भरामध्ये की या काल्पनिक नाटकात देशाच्या इतिहासातील अजरामर अशा महापुरुषांच्या नावाने पात्र का निर्माण केले. तुम्हाला नाटक काल्पनिकच द्यायचं होतं. तुम्ही एक 8 पाट नगरीत एक राजा होता, आपण असं म्हणतो. आपल्याला एखादी कथा पुराणातली सांगायची होती, आपण काय म्हणतो 8 पाट नगरी होती, 8 पाट नगरीत अमुक एक राजा राज्य करत होता. म्हणजे नाटक पण तुम्ही असंच काढायचं होतं ना, ब्लॅक कॉमेडी म्हणून, की कोणतं तरी एक राज्य होतं, ते कोणत्याही राज्याचा एक राजा होता, तो राजा असा होता, श्रीलंपट होता, वासनांना तो हे होता. त्या राजाचे जे वडील होते ते मात्र खूप धर्मपरायण होते, त्यांचे जे गुरु होते ते तर खूपच सद्गुरू होते. तुम्ही काल्पनिक नाटक म्हणता तर तुम्ही नावं पण काल्पनिक ठेवायला पाहिजे. काल्पनिक नाटकामध्ये तुम्ही खऱ्या महापुरुषांची नावं का वापरली. खऱ्या महापुरुषांची तुम्ही नावं वापरली, ऐतिहासिक नावं वापरली, समाजामध्ये आदराचं स्थान असणाऱ्या लोकांची नावं वापरली. समर्थ रामदास स्वामींची पण तुम्ही त्यांची स्तुती करण्याच्या निमित्ताने बदनामीच केली शेवटी या नाटकामध्ये पण. तर मग जर तुम्ही काल्पनिक म्हणता तर मग पात्र ऐतिहासिक का घेतली, तुम्ही काल्पनिक पात्र का नाही घेतली, या प्रश्नाला उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही ऐतिहासिक पात्र घेतली असतील जाणून बुजून, तर तुम्ही त्यांची बदनामी करण्यासाठी किंवा जे विचार त्यांचे नाहीत त्या विचारांचं त्यांना दाखवण्यासाठी समर्थ रामदासांसहित हे तुम्ही नाटक लिहिलेलं आहे हे आपण इथं म्हणू शकतो ठामपणे. त्याच्यानंतर या पुस्तकावर कायदेशीररित्या बंदी का घातली जाते. आता प्रश्न आहे, एवढं सगळं आक्षेपार्ह लिहिलं गेलं तर त्याच्यावर बंदी घालायला गेली पाहिजे. इथे महाराष्ट्र सरकारची चूक आहे. महाराष्ट्र सरकारला विषय चिघळतील तेवढे चिघळू द्यायचे. एखाद्या गोष्टीवर फार मोठी दंगल उसळली, हाणामाऱ्या झाल्या, रक्त सांडलं तर महाराष्ट्र सरकार तेवढ्या पुरतं मलमपट्टी करतं. हे एवढं सगळं लिहिले गेलेल्या नाटकावर खरं तर घोषित बंदी घातण्यात आली पाहिजे. बंदी घालून पण उपयोग नाही, बंदी घातल्यानंतर पण त्याच्यामध्ये असं लिहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने असं डिक्लेअर केलं पाहिजे, घोषित केलं पाहिजे की हे काल्पनिकच नाटक आहे. आणि ठीक आहे, आपण मान्य करू की 1917 साली हे शक्य नव्हतं, तेव्हा पुरावे नव्हते. पण आज महाराष्ट्र सरकारने हे नाटक घेऊन बसावं एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वासी बेंद्रेंचं पुस्तक घेऊन बसावं, त्यानंतर करुणा गोखलेंनी घेतलेलं पुस्तक घेऊन बसावं शंभू महाराजांबद्दल, समर्थ रामदासांचा दासबोध पण घेऊन बसावं. आणि त्या दासबोधातून जे प्रकट होतात ते रामदास आणि या नाटकातून प्रकट होतात ते रामदास खरे होते का ते बघावं, माझं सरळ म्हणणं आहे. आज आपल्याकडे पुरावे आहेत की आपण सिद्ध करू शकतो की या नाटकामध्ये लिहिलेल्या गोष्टी निखालच खोटे आहेत. काल्पनिक नाटकाच्या नावाने बदनामी करणारे आहेत. चुकून माकून एखाद्या माणसाचा इतिहासाचा जास्त अभ्यास नसेल किंवा एखाद्या माणसाचा तेवढा आवाका नसेल समजून घेण्याचं सत्य असत्य किंवा तेवढं शोधाशोध करण्याची त्याची क्षमता नसेल किंवा त्याच्याकडे वेळ नसेल, त्याच्याकडे तेवढी संसाधनं उपलब्ध नसतील, तर हे नाटक वाचून कदाचित 1% का होईना पण त्याचा गैरसमज होईलच नाही या सर्व महापुरुषांबद्दल. म्हणून या पुस्तकावर कायदेशीररित्या बंदी महाराष्ट्र शासनाने आणली पाहिजे. आपण सगळ्यांनी तशी मागणी केली पाहिजे आणि त्यामध्ये लिहिलं पाहिजे की हे नाटक हे पूर्णपणे काल्पनिक असून राम गणेश गडकरींचा कल्पनाविलास आहे आणि तो पण जो कल्पनाविलास आहे त्याला सत्याचा काही एक आधार नाही, हे त्याच्यामध्ये नमूद केलं पाहिजे, असं माझं या प्रश्नाला उत्तर आहे. त्याच्यानंतर आता काही लोक म्हणतात की आता झालं गेलं सगळं गंगेला मिळालं, ते नाटक 1917 साली आलं होतं, कोणाला माहीत पण नव्हतं, नवीन पिढीला पण माहीत नाही, लोक वाचणार पण नाहीत, कोणाला कळणार पण नाही. मग आता तुम्ही कशाला जुनेवाद उकरून काढताय, कशाला एवढं सगळं बोलताय. मान्य आहे, जुनेवाद उकरून काढायची काही गरज नाही, पण मी जरी जुना वाद उकरून नाही काढला तरी जोपर्यंत तो वाघ्या कुत्रा तिथं बसलेला आहे रायगडावर, तोपर्यंत राज संन्यास नाटकाचं भूत परत परत येणारच आहे ना साहेब.
म्हणजे राजसन्यास नाटक हे फक्त नाटक नाहीये. राजसन्यास नाटक हे त्या वादांना जन्म देणारं नाटक आहे की ज्यांनी काही वादांना जन्म दिलेला आहे. त्या वादांचं जोपर्यंत निराकरण होत नाही, ते निराकरण पण महाराष्ट्र शासनालाच करावं लागणार आहे. कारण सरकार हे जनतेचं प्रतिनिधी असतंय. सरकारने काही ठराविक लोकांची समिती नेमून पुरावे बघून त्याचं निराकरण करायला पाहिजे. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी जरी गप्प बसलो, आपण बोललो राजसन्यासबद्दल काही बोलायचं नाही, तर राजसन्यासचं भूत परत येणारच आहे ना. तो कुत्रा तिथे बसलाय तोपर्यंत. जोपर्यंत संभाजी महाराजांना रंडीबाज म्हणलं जातं, दारूबाज म्हणलं जातं, अय्याश म्हणलं जातं, संभाजी महाराजांचं अवमान केला जातो, तोपर्यंत नाटकाचं भूत परत येणार नाही साहेब. हे नाटकाला तुम्ही बाटलीमध्ये कोंबून बंद करून ठेवलं आहे, पण हे अशा प्रकारची बदनामी झाली, वाद निर्माण झाली की ते बदनामीचा जीन त्या नाटकातून परत बाहेर येणारच आहे ना साहेब. तुम्हाला फक्त नाटकाला बंद करून ठेवून टाकून दिले तुम्ही आडगळीमध्ये. तुम्हाला ते आडगळीत नाही टाकायचंय. तुम्हाला ते तिथून आडगळीतून काढायचं, समोर ठेवायचं आणि सांगायचंय की ही बघा, ही काल्पनिक गोष्ट आहे, ही समोर ठेवली, हिला काही अर्थ नाही. त्यावेळेला या नाटकावरचे वाद थांबतील. जेव्हा आपण ठाम भूमिका घेऊ या नाटकाबद्दल, तेव्हा असे वाद थांबणार नाही. त्याच्याबद्दल आपण नाही बोललो तरी पण परत 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 त्या नाटकाचा विषय येणारच आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपण सारांश बघूयात काय आत्ताच्या वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये. आता हे सगळं सांगायचं कारण, एवढं रामायण गायचं कारण हे नाटकाबद्दल, विषय वाघ्या कुत्र्याचा असला तरी पण मगाशी मी म्हणलो तसं की वाघ्या कुत्रा हा विषयच गौणी या नाटकाच्या मानाने. या नाटकाचा विचार करायचा म्हटलं तर त्या नाटकाचे दुसरेच प्रताप वेगळेच वादग्रस्त ते, आणि एवढे मोठे प्रताप आहेत त्या नाटकामध्ये वादग्रस्त जे आहेत ते, की वाघ्या कुत्र्याचा जो वाद आहे या नाटकामध्ये निर्माण होणार तो खूप गौण आहे. तो वाघ्या कुत्र्याचा वाद ज्या अर्पण पत्रिकेशी रिलेटेड आहे, ती अर्पण पत्रिका आपण एकदा वाचून बघूया. कारण त्यातल्या शब्दांमध्ये पण शब्द लिहिलेत काही आणि त्यातले अर्थ निघतात काही. जर बारकाईने वाचला पण अर्थ काढायचं म्हटलं तर त्या शब्दांचे अर्थ वेगळे वेगळे निघतात. पहिला जो अर्थ याच्यामध्ये आहे अर्पण पत्रिकेमध्ये, अर्पण पत्रिका काय सांगते बघा. पहिले जे वाक्य अर्पण पत्रिकेमध्ये ते, इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे, तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायला हवीच. पहिला मुद्दा, माझा पहिला आक्षेप इथंच आहे. तुम्ही म्हणता की हे नाटक काल्पनिक आहे, तर अर्पण पत्रिका ऐतिहासिक झाली तुमची. म्हणजे अर्पण पत्रिकेमध्ये तुम्ही असं म्हणता की इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतोय. किती बदमाशी आहे बघा. नाटकाला काल्पनिक म्हणायचं आणि अर्पण पत्रिकेत असं म्हणायचं की इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे आणि तेव्हा ती विश्वासाने मुकाट ऐकून घ्यायला हवीच तुम्ही. म्हणजे इतिहास सांगतोय ती तुम्ही मुकाट्याने ऐकून घेतली पाहिजे. तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही, तुम्ही याच्यावर काही वाद घालायचा नाही, तुम्ही आमच्या कुठल्या गोष्टीचा आक्षेप घ्यायचा नाही, तुम्ही ही कथा ऐकून घेतली पाहिजे. आणि ही कथा फक्त वाघ्या कुत्र्याची नाही, ही अर्पण पत्रिकेत लिहिली. याचा अर्थ काय झाला, ही संपूर्ण नाटकाची कथा आहे. ही नाटकाची संपूर्ण कथा इतिहास छातीला हात लावून सांगतोय, तुम्ही मुकाट्याने ऐकून घ्यायची, तुम्ही तुमचं डोकं चालवायचं नाही, तुम्ही आमच्यावर आक्षेप घ्यायचा नाही. ठीक आहे. पुढं, थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता, हे समर्था घरीचे श्वान, कोट्समध्ये, खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. म्हणजे समर्थांची जिथे जिथे म्हणून जाहिरात करता येईल त्यांच्या नावाचा वाक्यप्रचारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर करून ते चालूच आहे. थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता, हे समर्था घरीचे श्वान, खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इनामी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर प्रभूंचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमानानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधीला मांडीला लावून बसलेली आहे. तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत. त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशुची पूजा बांधण्यासाठी नरदेहाचा नुसता अभिमान सोडून माझ्या या राजसन्यासच्या पामर बोलांची डोंगर पठारीवरच्या या रासवट रानफुलांची पाखरण करून ठेवत आहे. आता यामध्ये शेवटची दोन वाक्य आहेत ना, त्याच्यामध्ये पण बदमाशी आहे. बदमाशी अशी आहे की असं म्हणलेलं आहे, आज रायगडावर त्याची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहत आहेत. हे नाटक लिहिलं केव्हा गेलं, हे नाटक केव्हा लिहिलं गेलं? 1917 साली. वाघ्या कुत्र्याचा विषय आला कधी समोर समाधी बांधायचा? 1936 साली वाघ्या कुत्र्याची समाधी बांधली. 1926 साली शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला. याचा अर्थ वाघ्या कुत्र्याच्या समाधी बांधण्याचा विषय आलाच 1925 नंतर. मग 1917 साली जेव्हा हे नाटक लिहून पूर्ण झालं, त्यावेळेला राम गणेश गडकरींनी कुठे बघितली समाधी? की रायगडावर राजांच्या समाधीला मांडी लावून बसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी बघितली केव्हा? आपण धरून पण चालू, आपण ग्राह्य धरून चालू की तिथं एक चबुतरा होता शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी. पण तोपर्यंत 1917 सालापर्यंत
जेवढे म्हणून लोक रायगडला भेट देऊन आले, महात्मा फुलेंनी रायगडला भेट दिल्यानंतर जेवढे इंग्रज अधिकारी, त्यानंतर चिग गोखलेंसारखे लेखक, जेवढे म्हणून लोक रायगडला भेट देऊन आले, काही लोकांनी त्याचे नकाशे पण बनवून ठेवले, त्या लोकांनी कुठेही चुकूनही वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख केलेला नाही. आपण असं धरून चालू की त्यांना माहीतच नव्हती म्हणून त्यांनी उल्लेख केला नाही, ग्रहित धरून चालू आपण. चला की समाधी होती तिथे, त्यांना ती माहीतच नव्हती, त्यांना कळालं नाही तिथे वाघ्या कुत्र्याची समाधी होती म्हणून त्यांनी उल्लेख केला नाही. राम गणेश गडकरी कोणत्या पुराव्यावर 1917 साली म्हणतात की ती वाघ्या कुत्र्याची समाधी आहे? आता तुम्ही असं म्हणता नाटक काल्पनिक आहे, तर काल्पनिक नाटकामध्ये तुम्ही ऐतिहासिक संदर्भ नाही दिले पाहिजेत. आणि जर तुम्ही ऐतिहासिक संदर्भ देत असाल, जर इथं राम गणेश गडकरी असं म्हणतात की वाघ्या कुत्र्याची समाधी तिथं होती, महाराजांच्या समाधीच्या मांडी लावून बसलेली होती, आणि त्या चतुष्पाद पशुची पूजा बांधण्यासाठी, म्हणजे तो कुत्रा तिथे असला पाहिजे समाधीच्या रूपाने का होईना, त्याची पूजा बांधण्यासाठी आपण नरदेहाचा काय केला पाहिजे, अभिमान नसता अभिमान सोडला पाहिजे. तर मला असं म्हणायचं आहे की राम गणेश गडकरींनी याचा संदर्भ देणं गरजेचं आहे ना. साहेब, तुम्हाला कळलं कशाच्या बळावर? तोपर्यंत कोणालाही कळलं नव्हतं ती समाधी आहे म्हणून. आपण मान्य करूया की त्यांची समजण्याची क्षमता नव्हती. जसं संजय सोनवणे साहेब त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणतात की इंग्रजांना विश्वासच बसत नव्हता कुठल्या कुत्र्याची समाधी असेल म्हणून त्यांनी तिकडे लक्ष दिलं नाही. चिग गोखलेंनी त्यांना दंतकथा म्हणलं, बाकी अजून लोक त्याला काहीतरी दुसरं समजलं. पण तुम्हाला कशावरून समजलं राम गणेश गडकरी की ती वाघ्या कुत्र्याची समाधी होती? तुम्ही त्याचा रेफरन्स दिला पाहिजे. हे जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा वाघ्या कुत्र्याची समाधी आणि त्याचा पुतळा बांधायच्या आधी समाधी होती तुम्ही म्हणता म्हणून गृहीत धरून चालू आपण, पुतळा बांधायच्या आधी आणि ते डिक्लेअर व्हायच्या आधी की हीच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. आता त्याच्याबद्दल पण वाद आहे की कोणाची समाधी आहे. काही लोक म्हणतात की राण्यांची समाधी आहे, शिवाजी महाराजांच्या. गोपाळ चांदोरकर म्हणतात की वाघ्या कुत्रा बसलाय ती वाघ्या कुत्र्याची नाही, शिवाजी महाराजांचीच समाधी. म्हणजे राम गणेश गडकरी जे म्हणतायत की ती जी समाधी वाघ्या कुत्र्याची तिच्याबद्दल पण वाद आहेत. आज लोक म्हणतात की शिवाजी महाराजांचीच समाधी आहेत. तेव्हा राम गणेश गडकरी त्यांच्या काल्पनिक का होईना पुस्तकाच्या याच्यामध्ये कशाच्या बळावर या ऐतिहासिक वास्तूचा उल्लेख करतात आणि म्हणतात की वाघ्या कुत्र्याची समाधी? ही बदमाशी आहे ना साहेब. नाटकाला काल्पनिक म्हणता तुम्ही, अर्पण पत्रिकेमध्ये तुम्ही म्हणता की इतिहासाला हात लावून सांगतोय मी बोलतोय ते ऐतिहासिक आहे. वास्तूचा उल्लेख ऐतिहासिक करताय तुम्ही आणि ती पण ढळढळीत चुकीचा करताय. याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ हाच आहे याच्यामध्ये की सारांश, मला जर कोणी विचारलं की या अर्पण पत्रिकेचा सारांश काय, वाघ्या कुत्र्याचा राम गणेश गडकरींनी त्यांच्या नाटकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये समावेश करण्याचं कारण काय हा प्रश्न उभा राहतो. कारण नाटक सगळं उभं राहिलेलं आहे संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांची बदनामी करण्यावर. नाटकाचा जो भर आहे किंवा नाटकाचा आत्मा आहे, नाटकाची कथा आहे, कथासूत्र जे उभं राहिलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण करण्यावर. भले म्हणताना काही म्हणून त्यांनी आम्ही केली नाही म्हणून, पण केलेली आहे तुम्ही. सगळा भर नाटकाचा त्याच्यावरच राहिलेलं आहे, काल्पनिक पात्र रचून. आणि त्या काल्पनिक पात्र रचून तुम्ही त्यांची बदनामी करणारं नाटक लिहिता, मग वाघ्या कुत्र्याला कशाला घेता तुम्ही अर्पण पत्रिकेमध्ये? याच्यामध्ये दोन गोष्टी निर्माण होऊ शकतात जे मला वाटतात. की पहिला मुद्दा हा जो मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हे नाटक एवढं चुकीच्या पद्धतीने लिहिलं गेलं, बदनामीजनक लिहिलं गेलं, अश्लील लिहिलं गेलं, कामुक लिहिलं गेलं, त्याच्यामध्ये विचार केला गेला नाही आपण कोणाची बदनामी करतो. हे नाटक कोणाला अर्पण करावं हा गडकरींना प्रश्न पडलेला असणार. खरं तर संभाजी महाराजांचं नाटक शिवाजी महाराजांना अर्पण केलं पाहिजे किंवा संभाजी महाराज काही काळ समर्थांच्या सहवासामध्ये राहिले असतील तर संभाजी महाराजांचं नाटक समर्थांना पण अर्पण केलं गेलं पाहिजे. पण एवढं अश्लाघ्य भाषेमध्ये लिहिलेलं नाटक समर्थांना कसं अर्पण करायचं, शिवाजी महाराजांना तरी कसं अर्पण करायचं, कोणाला अर्पण करायचा मोठा प्रश्न आहे ना. हे नाटकच एवढ्या खालच्या दर्जाला जाऊन लिहिलं गेलेलं आहे की ते कुठल्या माणसाला अर्पण केलं जाऊ शकत नाही. म्हणून मजबुरी म्हणून गडकरींना शेवटी तो शिवाजी महाराजांचा पुत्र हुडकून त्याचं वाघ्या नामकरण करून त्याला ते नाटक अर्पण करावं लागलेलं असणार आहे, असं एक माझ्या मनामध्ये विचार होतो. याला इतिहासामध्ये काही पुरावा नाही मी सांगतो, पण शेवटी पुरावा नाही म्हणून आपल्याला तर्काने विचार करावा लागतो. तर माझा एक तर्क आहे, खरा खोटा असेल मला माहित नाही, पण मला असं वाटतं की जे काही मला जाणवतं त्याच्यावरून की गडकरींनी मजबुरीमुळे शेवटी हे नाटक कुत्र्याला अर्पण केला असणार आहे. तो नसणारा कुत्रा शेवटी तिथे जाऊन सत्याग्रह म्हणून बसलेला असणार आहे. हा एक झाला मुद्दा. दुसरा मुद्दा जो माझ्या मनात होतो ही की राम गणेश गडकरींनी अर्पण पत्रिका लिहिलेलीच नाही. म्हणजे नाटक जेव्हा लिहिलं गेलं तेव्हा नाटक अपूर्ण होतं. जेव्हा शेवटचा अंक लिहिला, जेव्हा शेवटचा प्रवेश लिहिला राम गणेश गडकरींनी, त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, त्यांना वेगवेगळ्या रोगांनी ग्रासलेलं होतं. हे नाटक लिहिताना त्यांच्या जीवाला भरपूर त्रास झालेला असणार. म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ही गोष्ट खरी झाली नाटकामध्ये, पण नाटक हे एवढं लिहिण्यासाठी पण त्यांना वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेलं असताना दुर्दैवाने त्यांनी आयुष्याच्या शेवटी ओढाताण करून हे एवढं नाटक लिहिलं. मला असं वाटत नाही की त्यांनी अर्पण पत्रिका लिहिली असेल म्हणून नाटकाची. ही अर्पण पत्रिका नंतर कोणीतरी ऍड केलेली या नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचं महात्म्य ठसवण्यासाठी. कारण भरपूर गोष्टी अशा 1926 ते 1936 मध्ये झालेल्या आहेत. 1926 पर्यंत वाघ्या कुत्रा दंतकथा झाली हे नाटक सोडलं तर.
1926 नंतर जे जर्मन ग्रंथसूचीमध्ये संजय सोनवणे आपल्याला सांगतात की वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळतो 1832 ते 1852 सालामध्ये कधीतरी लिहिला गेलेला. ती ग्रंथसूची पण पुनर्मुद्रित केली 1930 मध्ये. हे नाटक 1917 मध्ये जरी हे झालेलं असलं तरी त्याचे प्रयोग होऊन बाकीच्या गोष्टी होऊन कोणाला तरी वाघ्या कुत्र्याला महत्त्व द्यायचंच होतं. कोणाला तरी तो वाघ्या कुत्र्याचा तिथे पुतळा बसवायचाच होता. म्हणून वाघ्या कुत्रा होता याला आधार देण्यासाठी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ जिथे जिथे म्हणून टाकता येईल तिथे ते टाकण्याचा प्रयत्न केला गेला असावा. मध्ये जर्मन संशोधन असेल, दुसरं काही असेल, ते तोच प्रकार या नाटकाच्या बाबतीत झालेला असावा. राम गणेश गडकरींनी मला वाटत नाही अर्पण पत्रिका लिहिली असेल, आणि जर लिहिली असेल तर मगाशी मी म्हणलो तसं त्या मजबुरीने लिहिली असेल. ही कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने नाटक अर्ध लिहून झाल्यानंतर जेव्हा प्रकाशित करायचं तेव्हा ते वाघ्या कुत्र्याला अर्पण करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला असावा. या सगळ्या गोष्टी काय झाल्या, नाटकामध्ये काय लिहिले असतं ते आपण बघितलं, वाघ्या कुत्र्याची अर्पण पत्रिका आपण बघितली. हे काही जरी असलं तरी शेवटी यातून सार असा निघतो की वाघ्या कुत्रा ऐतिहासिक नाही आहे. आणि जरी तो ऐतिहासिक असला तरी ज्या पद्धतीचं नाटक त्याला अर्पण केलंय आपण त्याचा ऐतिहासिक दर्जा रद्द केला पाहिजे. जर अशा पद्धतीचं नाटक वाघ्या कुत्र्याला अर्पण केलं जात असेल तर त्याचा असला तरी दर्जा रद्द केला पाहिजे या नाटकामुळे. फक्त एवढी या नाटकाची कीर्ती. त्यामुळे वाघ्या कुत्रा ऐतिहासिक नाहीच आहे. त्याचे पुरावे आपण मागे पण पाहिले. पुढच्या पण काही याच्यामध्ये आपण समीक्षा करणार आहोत पुस्तकांची, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. या पुस्तकाच्या उद्देशाने जे वाघ्या कुत्र्याचं समर्थन केलं जातं, वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या खाली या नाटकातल्या ओळी लिहिलेल्या आहेत. आणि असं भासवलं जातं की वाघ्या कुत्र्याबद्दल या नाटकात किती उदात्त लिहिलंय, तर मग छत्रपतींबद्दल किती उदात्त लिहिलं असेल त्याचा विचार करा. भ्रम काय निर्माण होतो, एखादा माणूस जो मराठी नाहीये, एखाद्या माणसाला ज्याला नाटकाचा अभ्यास नाही, एखाद्या माणसाला पुरातन काळातली नाटकं माहिती नाही, आपली प्राचीन नाटकं माहिती नाहीत, अर्वाचीन नाटकं माहिती नाही, 18व्या शतकात कोणते नाटककार होऊन गेले, त्यांनी काय केले त्यांनी माहिती नाही त्यांना. तो माणूस जेव्हा रायगडावर येईल आणि वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या खाली लिहिलेल्या या ओळी वाचेल, ज्या ओळी इथे आपण दिलेल्या आहेत राम गणेश गडकरींनी लिहिलेल्या, त्या ओळी वाचेल तेव्हा त्या ओळी वाचल्यानंतर त्या व्यक्तीचा काय भ्रम होईल की राजसन्यास हे नाटक जर शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची एवढी स्तुती करते, त्याला एवढा मान देते की नाटकच कुत्र्याला अर्पण केले, तर या नाटकामध्ये किती स्तुती केली असेल त्याची. गैरसमज होईल त्या माणसाला माहित नाही त्याचं नाटकाबद्दल. हे नाटकाबद्दल हा गैरसमज व्हावा अशीच कोणाची तरी इच्छा असेल किंवा नाटकाचं मूल्य वाढावं जे नसलेलं, म्हणून त्या ओळी तिथे कोणीतरी लिहिलेल्या असणार आहेत. कोणीतरी कट कारस्थान करून तो पुतळा आणि त्या ओळी तिथे लिहिलेल्या असणार आहेत. हीच गोष्ट आपल्या मनामध्ये येते. राहता राहिला वाघ्या कुत्र्याचा ऐतिहासिकतेचा उल्लेख, तो ऐतिहासिक आहे का नाही त्याची आपण मागच्या नाटकामध्ये मीमांसा केलेली आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मीमांसा केलेली आहे पुरेपूर. पुढच्या व्हिडिओमध्ये पण जे लोक वाघ्या कुत्रा आहे म्हणतात त्यांच्या आक्षेपांना आपण उत्तर देणार आहोत. इथे फक्त आपण एवढीच गोष्ट लक्षात ठेवूया की परत एकदा तेच वाक्य शेवटचं जे माझं फायनल मत आहे याच्याबद्दल, हे नाटक जर वाघ्या कुत्र्याला अर्पण केलेलं असेल तर वाघ्या कुत्रा ऐतिहासिक तरी त्याचा दर्जा काढून घ्यावा. वाघ्या कुत्रा खरोखर ऐतिहासिक असेल तरी पण हे नाटक वाघ्या कुत्र्याला अर्पण केलं असेल त्याचा पुतळा तिथून त्वरित हटवा. बाकीच्या गोष्टी मी बोललो त्या गोष्टी तर याच्यामध्ये आहेतच. आता हे तुम्हाला कसं वाटलं मला कळवा, मी म्हणणार नाही, कारण माझ्या मनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगितल्या. मला बिलकुल स्वतःला सहन होत नाही कोणी छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा संभाजी महाराजांची बदनामी करेल तर. त्यामुळं या गोष्टी थोड्याशा मी इतर वेळेला जसं बोलतो मुद्द्यांना धरून पुरावे असेल तसं या वेळेला बोललेलोच आहे, पण यावेळेला थोडी भावनिकता जास्त डोकावलेली. याच्यामध्ये काही माझे व्यक्तिगत अँगल आहेत जे मी बोललो ते माझ्यापुरते आहेत, हे मला वाटणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे कुणी कृपया व्यक्तिशा घेऊ नका त्या गोष्टी. प्रत्येकाला आपल्याला वेगळं प्रत्येक माणूस एखाद्या गोष्टीकडे बघतो, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो त्या गोष्टीकडे बघण्याचा. माझा या नाटकाकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आणि या नाटकाच्या दृष्टीने वाघ्या कुत्र्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो दृष्टिकोन आहे माझा तो मी इथे सांगितलेला आहे. तुम्हाला जर तो पटला, योग्य वाटला तर स्वीकारा, नाही पटला, नाही वाटला सोडून द्या. या व्हिडिओवर तरी किमान कोणी काही कॉमेंट करून मला विचारू नका किंवा बोलू नका की आपण सर याच्याबद्दल असा याच्याबद्दल तसं. मला तरी स्वतःला यात काही बोलण्यासारखं वाटत नाही आणि मला स्वतःला इच्छा पण नाही या नाटकाबद्दल कुठल्या प्रश्नाची कोणाला उत्तरं देण्याची. त्या नाटकावरच बंदी घातली गेली पाहिजे. जोपर्यंत घातली जाणार नाही तोपर्यंत माझ्या मनाला शांतता वाटणार नाही या जगामध्ये. एवढी बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाटकामध्ये केली गेलेली आहे आणि ह्या नाटकामुळेच तो कुत्रा तिथे आहे आणि या नाटकामुळेच त्या कुत्र्याला तेवढं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामुळे मी मागाशी म्हणलेलं वाक्य परत एकदा शेवटचं या माझ्या व्हिडिओचं सार म्हणून सांगतो की या नाटकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये जर त्या कुत्र्याचा उल्लेख असेल तर तो कुत्रा तिथून त्वरित हटवावा, त्याचं ऐतिहासिक स्थान काढून घ्यावा, ऐतिहासिक दर्जा काढून घ्यावा. एवढे एक कारण वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर हलवण्यासाठी पुरेसं आहे की तो वाघ्या कुत्र्याचा उल्लेख या नाटकाच्या अर्पण पत्रिकेमध्ये आलेला आहे. दुसरं कुठलं कारण देण्याची मला काही गरज वाटत नाही. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.
परत एकदा. पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत संजय सोनवणे साहेबांनी पुस्तक लिहिले आहे सत्य वाघ्या म्हणून, त्याच्याबद्दल. त्याच्यामध्ये संजय सोनवणे साहेब हे एकमेव असे विचारवंत आहेत ज्यांनी अशी मांडणी केलेली आहे की वाघ्या सत्य होता. त्याच्याबद्दल त्यांनी काही पुरावे दिलेले आहेत. तर त्या पुराव्यांबद्दल मला काय वाटतं ते मी मांडणार आहे, कारण विचार मांडण्याचा आपल्याला प्रत्येकाला अधिकार आहे. संजय सोनवणे साहेबांनी त्यांचे विचार पुस्तकाच्या रूपाने मांडले, विचारांची लढाई विचारांनी केली, त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल आदर आहे. व्यक्तिगत याच्यामध्ये काही नाही आहे. राम गणेश गडकरींबद्दल पण मी आता जे काही बोललो राम गणेश गडकरींबद्दल व्यक्तिगत नाही, जे काही लिहिलं गेलं शिवाजी महाराजांबद्दल त्याच्याबद्दल आहे. राम गणेश गडकरी त्यांच्या जागी नाटककार म्हणून ग्रेट आहेतच, त्यांची जागा कोणी घेऊ नाही शकत. पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण त्याची चर्चा करणार आहोत. पुराव्यांची आपण छाननी करणार आहोत, जे बाकीच्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत त्याच्यावर ज्याची मांडणी केली आहे संजय सोनवणे साहेबांनी त्याची. पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय निष्कर्ष निघतो त्याचा. तेव्हा इथेच भेटूयात. जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं, विषय आवडला, ज्या पद्धतीने आपण मांडणी करतो ती आवडली, तर प्लीज कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना विनंती करा हे विषय बघण्यासाठी, जेणेकरून जर तुम्हाला वाटत असेल की मी बोलतो त्यामध्ये सत्याचा काय अंश आहे आणि तो सत्याचा अंश थोडासा पुढे समाजापर्यंत झिरपला पाहिजे, प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. नेहमीप्रमाणे आपण भेटत राहू, बोलत राहू. आता या व्हिडिओ करतो इथे थांबूयात. धन्यवाद.